श्री स्वामी समर्थ. श्री दुर्गा सप्तशती. श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ पूर्वाभिमुख बसून करावा. श्री दुर्गा सप्तशती. श्री स्वामी समर्थ. प्रार्थना. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकनित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तान रक्तवर्ण पदनित्यं सुहास्यवदनं तथा टोपी च माला दंड कमंडलूधर कंटांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अघहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडदीशा वेदवंदा जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण सूर्य चंद्र तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तुझ रूपे नटलासी. करता आणि करविता तुझ हवी आणि होता दाता आणि देवविता तुझ समर्थानिच्छय जंगम आणि स्थिर तुझ व्यापिले समग्र तुझ लागे आदि मध्यांग्र कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रातेही नावरे विष्णू शंकर एकसरे किंचित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. रूढ ठेविला चरणी माथा रक्षावे मती समर्था कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पहावे. आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय देई जे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाओ निरसोन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करावावे. दुरस्तर हा भवसागर त्याचे पावावया पैलतीर तन्मान तरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधोत तुझ्या कृपे. किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तमीर निर्सोन ज्ञानार्क हृदय प्रगटे पै. शांतिमणी सदा वसो हृदाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंत. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गांचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असोनिया संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी. करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेन. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. 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 अवतरणिका. प्रथम पाठविधी वाचून मग वाचावे मंगलाचरण. श्री दुर्गा दुर्गोष्टशतपूर्ण नामसूत्र वाचावे. देवी कवचार्गला किलक स्तोत्रे वाचावी त्यांनी सुरेख. त्यानंतर मधुकैटभ नाशक हा प्रथम अध्याय वाचावा. द्वितीयी महिष सेनावध तृतीयी महिषासुरवध चतुर्थी देवी स्तुती अगाध सर्व देवता. पंचमी चंडमुंड सांगती दूत शुभांचे माघारी. एकी धुंडलोचन वध तो षष्ठी सप्तमी चंडमुंड वध अष्टमी रक्तबीज संहार नवमी निशुंभ झाला ठार दशमी शुंभवध विस्तार देवीचा वर एकादशी द्वादशी सप्तशती महिमा त्रयोदशी सुरत वैश्योत्तमा देवी वर दैतसे उत्तमा त्रयोदशोध्याय ऐसे हे ऋग्वेदोक्त तंत्रोक्त देवी सुक्त प्राधानिक वैकृतिक गुप्त मूर्ती रहस्य वाचा नेमस्त. त्यानंतर क्षमा प्रार्थना देव्यापराध क्षमापण ते स्तोत्र वाचून श्री दुर्गा माते करा एकचित्ते आरती नंतर कर्पूर आरती पुष्पांजली मंगला बिलाश्राव समर्पण अंतिम प्रणाम निवेदन. ऐसा एक पाठ परिपूर्ण होत असे दुर्गा सप्तशतीच्या सात्विक पूजा एकाग्र ध्यान एकचित्ते करावे पठन सकाम निष्काम भावपूर्ण ऐने रीती सफल होती. आत्यंतिक सार्थका कारणे वारंवार पाठ पठन करणे. श्री जगदंबेच्या वरदाने भक्ता लाभणे कृतकृत्या. ओम इति श्री अर्चित विरचिता नाम अवतरणिका कथनम. पाठविधी. गेला तो काळ मागे विधिवत करणे पूजा ध्यान घडेना. एखादा पुण्यपंथी जरी कुणी दिसे तो जना पाहावेना. पैसा साहित्य सारे विषय विभव या मागुनी धावके. भाविका तू भवानी चरण कमलिबा आपला भाव ठेवी देई. नाना पाणी न कोठे शुभ स्थळ नसे शांत एकांत जागा. पोटा पायी न लाभे समय सहज करण्यास शास्त्रवत
न्यायसंगा कोणी इच्छिल त्याला कुणीही न वदे. सत्य तो पंथ कैसा कोणी गर्विष्ठ भारी भ्रम कुणीही करी काळ सर्वत्रैसा. एका मार्गास जाता कुणी म्हणित सरे उगा काय जाशी माझाशी धर्म मोठा शरण मजसी ये एक या साधनेशी सिद्धीचे प्रेम दावीच टक परिते अंती व्यार्थ होते. प्रारब्ध दाखवून तोडी पळपळ तनुची आयु हे व्यर्थ जाते. माझ्या एकाने एक अनुभव जीवित सांगतो वाचकांना. सतग्रंथ हाती घेता तिरही न करा कोणत्या कामनांना लाभेची शक्ती वेळा मनस्थिर करुणी आसनी शांत बैसा. पुण्यात्मा सत्य तो जो दुःख विन पुन्हा गुंती ना मोह पाशा. देवीचे स्तोत्र भारी द्विजवर म्हणती मंत्र सिद्धार्थ मोठे. भक्ता दारिद्र्यकारी लुटती धन बहु क्रोधे दात्याशी वाटे. देवी ती माय माझी बली तिज वदती कौर्य हे राक्षसांचे. वाचा सात्विक भावे वडविता मना पाठ हे सत्यशाचे. एका शांतपणे विशुद्ध सुमने वचा घरी मंदिरी सत्वाहार करा उपकृती नरा श्रद्धा असो अंतरी. जेव्हा पुण्य जुडे मनोरथ फळे लोळे परी मान्यता. दुर्गा सप्तशती सदा श्रवण हे सर्वास दे धन्यता. ओम इति श्री अच्युत विचिता पाठविते निरुपम मंगलाचरण. देवी दुर्गा मंगला विश्वमूर्ते सर्वाठाई बुद्धी तू प्राणस्फुटे. शांताकारा चंडिका मायकाली मी संसावे वंदितो पाठ काढी. सतग्रंथांचा पाठ हा पूर्ण व्हावा श्लोकांचा जो अर्थ तो आकडावा. संकष्टांचा दूर हो अस्तमान स्वातंत्र्याचा दीप हो सूर्यपूर्ण. काही सेवा दीन जीवा घडू दे संतापायी देह माझा पडू दे. धर्माची आरक्षणी चित्त लागो सत्कर्माचा जीवनी दीप लागो. शौर्या धैर्या वीर तेजास द्यावे पाठामागे पाठ होता स्वभावे. पाठी सोडी पोटी घे पाडसाला नम्रत्व मी याचितो मंगलाला. सहस्रकोटी शतलक्ष पाठ कितीही होत न पाहि चित्त. प्रसन्न चित्तेवर देई माते निष्कर्म सिद्धिफळ जीवनाते. इति श्री अच्युत विचितान मंगलचरणी. श्री दुर्गाय नमः. दुर्गाष्टोत्तर नामस्तोत्रम. ईश्वर उवाच शतनाम सांगतो मी तू एक कमलानने. पाठ मात्रे जयाची या दुर्गा संतुष्ट होत असे. ओम सती साध्वी भवप्रिया पिता भवानी भवमोचने. आर्या दुर्गा जया आद्या त्रिनेत्रा शूलधारिणी. पिनाकधारिणी चित्रा चंडघंटा महातपा. मनोबुद्धीरहंकारा चित्तरूपा चित्ताचित्ती. सर्व मंत्रमयी सत्ता सत्तानंद स्वरूपिणी. अनंता भाविनी भाव्या भव्या भव्या सदागती. शांभवी देवमाताजी चिंता रत्नप्रिया सदा. सर्व विद्या दक्ष कन्या दक्ष यज्ञ विनाशिनी. अपर्णाने कर्णवाजी पाटला पाटलावती. पट्टांबर परिधाना फलमंजरी रंजनी. अमेय विक्रमा क्रूरा सुंदरा सुरसुंदरी. वनदुर्गाजी मातंगी मतंग मुनी पूजिता. ब्राह्मी माहेश्वरी इंद्री कौमारी वैष्णवी तथा. चामुंडा एव वाराही लक्ष्मीजे पुरुषाकृती. विमलोत्कर्षिणी ज्ञाना क्रिया नित्यात्म बुद्धिदा. बहुला बहुल प्रेमा सर्व वाहन वाहना. निशुंभ शुंभ हननी महिषासुरमर्दिनी. मधुकैटभहंतीजी चंडमुंड विनाशिनी. सर्वासुर विनाशाची सर्वदा नवघातिनी. सर्व शास्त्रमयी सत्या सर्वास्त्रधारिणी तशी. अनेक शस्त्र हस्ताजी अनेक अस्त्रधारिणी. कुमारी एक कन्याजी किशोरी युवती यती. अप्रौढा एव कन्याजी वृत्तमाता बलप्रदा. महोदरी मुक्तकेशी घोररूपा महाबला. अग्निज्वाला रौद्रमुखी कालरात्री तपस्विनी. नारायणी भद्रकाली विष्णुमाया जलोदरी. शिवदूती करालीजी अनंता परमेश्वरी. कात्यायनीजी सावित्री प्रत्यक्षा ब्रह्मवादिनी. हे ऐसे रोज वाची जो दुर्गा नाम शताष्टक. असाध्य दासना काही त्रिलोकी देवी पार्वती. धन्य धान्य सुताचा या गज अश्वादी वैभव. चतुर्वर्गा प्रति अंती लाभे मुक्ती सनातन. कुमारीशी पूजोनिया धाता देवी सुरेश्वरी. पराभक्ती सभे पूजा म्हणा नाम शताष्टक. सिद्धी लाभ तया होती देता ती वर देवता. दासत्व करती राजे राज्यश्री प्राप्त होत असे. गोरोचना कुंकुमाने सिंदूर पुरपुर मधुत्रयाने. लेखुनी यत्रा विधीने धारी सदा होई शिवाप्रमाणे. भौमावस्था अर्धरात्री चंद्र शतभिषांतरी. लिहुणी वाचता स्तोत्रा लाभे संपत्ती भाविका. इति श्री विश्वसार तंत्रे दुर्गोष्टोत्तर शतनाम स्तोत्र संपूर्णम्. देव्या कवचम. ओम अस्य श्री चंडी कवचस्थ ब्रह्म ऋषि अनुष्टुपा छंद चामुंडा देवता अंगन्यासोक्तमाक्तरो बीजम. दिग्धम देवतास्तवत्वम. श्री जगदंबा प्रत्यर्थे सप्तशती पाठांगेतून जपे विनियोगा. ओम नमः चंडिकाये. मार्कंडेय उवाच अतिगुह्य जे संसारी मानवा सर्व रक्षक. पितामह जे सांगावे अद्यापि न दिले पुन्हा. ब्रह्म उवाच ऐसे गुह्यतम विप्रा सर्वभूतोपकारक. देवी कवच पुण्याचे एकावे ते महामुने. प्रथम शैलपुत्री ते द्वितीय ब्रह्मचारिणी. तृतीय चंद्रघंटा ती कुष्मांडा चौथी असे. पंचमम स्कंदमाता ती षष्ठ कात्यायनी असे. कालरात्री ती महागौरी ती अष्टमा. नवमम सिद्धिदात्री ती नवदुर्गा यशस्विनी. हे सर्व नाम सर्वज्ञ महात्मा वेद बोलिला. अग्नित जडता कोणी शक्तीने किडतारिणी. विषम संकटा माझी भयार्था शरणागता. न त्याचे होत असे किंवा अशुभ रण संकटी. विपत्ती नदीचे डोळा शोक दुःखमय भय असे. ज्या भक्ता स्मृती देवीची पावे श्रेयस वृत्ती. तो देवेश्वरी तुझ्या नामे याची रक्षा सुनिश्चित. प्रेतारूढ तू चामुंडा वाराही महिषासना. इंद्री गज समारूढा वैष्णवी गरुडासना. माहेश्वरी वृषारूढा कौमारी शिखी वाहना.
लक्ष्मी पद्मासना देवी पद्महस्ता रतिप्रिया श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना ब्राह्मी हंस समारूढा सर्वभरणभूषिता माता समस्त ईशा या सर्व योग समन्वित भूषणे शोभती त्यांना रत्नाना सुशोभित क्रोधयुक्ता समस्ता या रथी शोभती देवता शंखचक्र गदा शक्ती हलानी मुसलायुधे खेटक तोमराणी परशुपाश आणती कुंत त्रिशूल आयुध शारंगादी महानते दैत्याच्या देहनाशाशी भक्त अभय द्यावया देवतांच्या हितासाठी देवी शस्त्राचे धारिते नमस्ते हे महारौद्रे महाघोर पराक्रमे महाबले महोत्साहे महाभय विनाशिनी पाहता भय शत्रुषी देवी गे मज रक्षतु पूर्वे सेंद्रिय रक्षा या आग्नेयी अग्निदेवता वाराही दक्षिण दिशे नैऋत्ये खडगधारिणी वारुणी पश्चिम दिशे वायव्य मृगवाहिनी कौमारी उत्तर दिशे ईशान्य शूलधारिणी ऊर्ध्व ब्रह्माणी रक्षावी वैष्णवी अर्धवासिनी दश दिशा रक्षो ऐसी चामुंडा शौवाहना पुढे पुढे जया रक्ष विजया रक्ष मागुणी अजिता वाम भागाशी दक्षिणे अपराजिता उद्योतिनी शिखा रक्ष उमा रक्ष तु मस्तका मालाधारी ललाटासी भृगुतीसी यशस्विनी त्रिनेत्राती भ्रूमध्येसी यमघंटाती नासिका शंकिनी चक्षुमध्यासी नाकाशी द्वारवासिनी कपोलकलिका रक्षो कर्णमुलासी शांकरी सुगंधा नासिका रक्ष उत्करोष्टासी चर्चिका अधरा अमृतकला जिव्हेला ती सरस्वती दंता रक्षावी कौमारी कंठदेशासी चंडिका घाटीशी चित्रघंटाती महामाया ती टाळूशी हनुटीशी कामाक्षी वाणीशी सर्वमंगला ग्रीवेशी भद्रकाली ती पृष्ठवंशा धनुर्धरी नीलग्रीवा ब्रह्महीकंठा नलिका नलकुबरी स्कंदाशी खंडगिनी रक्षो बाहुशी वशधारिणी तोंडी हाताशी दंडिनी रक्षो अंगुली अंबिका शुलेश्वरी नखा रक्षो कुक्षी रक्षो कुलेश्वरी स्तना रक्षो महादेवी मना शोक विनाशिनी हृदया ललिता देवी उदरा शूलधारिणी नाभिशी कामिनी रक्षो गुह्यम गुहेश्वरी तथा पूतना कालिका लिंगा गुदा महिष वाहिनी कटिभागा भगवती टोंगडे विंध्यवासिनी रक्षावी कामपूर्णा ती पोटरीशी महाबला कोट्यांशी नारसिंही ती पादपृष्ठासी तेजसी श्री पादांगुली रक्षो तडवे तलवासिनी द्रष्टकरारी नखाशी केशाशी उर्ध्व केशिनी रोमकुपाशी कौबेरी त्वचा वागीश्वरी तथा रक्तमज्जा वसामास हाड मेधाशी पार्वती अंतराशी कालरात्री ती पित्ताची मृगुटेश्वरी पद्मावती पद्मकोशा कफाचूडामणी तथा ज्वालामुखी नखतेजा अभेदा सर्वसंधिशी ब्रह्माणी वीर्य रक्षावे छाया क्षेत्रेश्वरी तथा अहंकार मनबुद्धी रक्षावी धर्मधारिणी प्राणापान रक्षणासी समान ध्यान रक्षणा एकवचनस्था देवी प्राणकल्याण शोभना रस रूप गंध शब्द स्पर्शाशी देवी योगिनी सत्वरज तमोगुणा रक्षो नारायणी सदा रक्षो आयुषी वाराही रक्षो धर्माशी वैष्णवी यशकीर्ती लक्ष्मी विद्या रक्षो चक्रिणी तीदना इंद्राणी गोत्र रक्षावे पशु चंडिके महालक्ष्मी ती पुत्राशी रक्षो पत्नीशी भैरवी पंथाशी सुपता रक्षो मार्गक्षेमकारी तथा राजद्वारी महालक्ष्मी विजया सर्वता स्थिता रक्षाहीन असे स्थान कवची नच बोलिले रक्षावे त्यास्तरी देवी जयंती पापनाशिनी शुभेच्छा अंतरिक्षाच्या पावलं टाकता कुठे कवचा स्मरुणी जावे तेथे जाणी असेल की अर्थलाभ मिळे तेथे सर्वेच्छा पूर्तीचा जय अभिष्ट वस्तू चिंतावी तेथे प्राप्ती सुनिश्चित परमेश्वर अतुल लाभे तो भूतलावरी निर्भय होत असे त्याला संग्रामीना पराजय त्रैलोक्य माझी तो कपूज्य कवचाने सुरक्षित दुर्लभ देवतांशी जे देवी कवच हे असे त्रिकाल संधीच्या वेळी वाचावे भाव ठेवून देवी कला प्राप्त होती त्रिलोकी अपराजय आयुष्यत वर्षाची मृत्यू कदा नव्हे नाशती व्याधी साऱ्या माता क्रूड आणि मृगी स्थावर जंगम कृतिम विष नाशती अभिचारिक जे काही तंत्रमंत्र भूमितडी गुचर खेचर आणि नाशती जलदेवता कुलदेवी जन्मदेवी माला डाकिनी शाकिनी अंतरिक्ष चराघोरा डाकिन्याच्या महाबला ग्रहभूत पिशाचे जे यक्ष गंधर्व राक्षस ब्रह्मराक्षस वेताळ कुष्मांड भैरवादिकी कवच हृदय ज्यांच्या पाहता पडती तया होतसे मान्य राजासी सतेज यशवान तो यशवाडे तयांचे या कीर्तिमंडित भूतडी जपो सप्तशती चंडी पहिले कवच वाचुनी हे वन पर्वतारण्य भूतळावरे जोवरी संतती नांदती त्यांची पुत्रपौत्रांनी तोवरी देहांती परमस्थान महामाये कृपाबळे सुरदुर्लभ जे नित्य भक्ता ते साध्य होत असे पावे तो दिव्य रूपाशी भोगी सौख्य शिवासवे ओम श्री देवी कवच श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तु अर्गला स्तोत्रम ओम अस्तसी अर्गला स्तोत्र मंत्रस्य विष्णु ऋषिः अनुष्टुपा छंदा श्री महालक्ष्मीर्देवता श्री जगदंबा प्रीत्यर्थे सप्तशती पाठांगेत्वेन जपे विनियोगा ओम नमश्चंडिकाय मार्कंडे उवाच ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा सुधा नमोस्तुते जय त्वं देवी चामुंडे जय भूतार्थी हारिणी जय सर्वगते देवी कालरात्रि नमोस्तुते मधुकैटवहन्ति विधातृ वरदे नमः रूपजय यशोदेहि नाशवी षड्विकार हे महिषासुरांती हे भक्तासी सुखदे नमो रूपजय यशोदेहि नाशवी षड्विकार हे रक्तबीजवदे देवी चंडमुंड विनाशिनी रूपजय यशोदेहि नाशवी षड्विकार हे शुंभ निशुंभ धूम्राक्ष मर्दिनी देवी विक्रमा रूपजय यशोदेहि नाशवी षड्विकार हे पद्मपाद वंदिता हे सर्व सौभाग्यदायिनी रूपजय यशोदेहि नाशवी षड्विकार हे
अच्छित्तम रूप चरिते सर्व शत्रु विनाशिनी रूप जयेश देनाश विषविकार हे विश्वापकारिणी चंडी वंदितो भक्तीने तुला रूप जयेश देनाश विषविकार हे भक्तीने स्तोत्र जे गाती चंडिके व्याधिनाशिनी रूप जयेश देनाश विषविकार हे चंडिके जे तुला नित्य पूजती भक्तीने जन रूप जयेश देनाश विषविकार हे चंडिके चंडी द्यावे सौभाग्य आरोग्य द्यावे मज महासुखी रूप जय यश देई नाश विषडविकार हे द्वेषी नाशोत जे माझे मज लाभो महाबल रूप जय यश देई नाश विषडविकार हे देवी कल्याण हो माझे मिळो संपत्ती उत्तमा रूप जय यश देई नाश विषडविकार हे देव दैत्य शिरोरत्न घाससी चरणावरी रूप जय यश देई नाश विषडविकार हे विद्यावंत यशस्वंत लक्ष्मीवंतो असो जन रूप जय यश देई नाश विषडविकार हे प्रचंड दैत्यारपने चंडिके शरणागता रूप जय यश देई नाश विषडविकार हे चतुर्भुजे चतुर्मुख संस्कृते परमेश्वरी रूप जय यश देई नाश विषडविकार हे विष्णू करी नित्य स्तोत्रा भक्तीने देवी अंबिके रूप जय यश देई नाश विषडविकार हे हिमाचल सुतानाथ गातसे परमेश्वरी रूप जय यश देई नाश विषडविकार हे इंद्राणीपती सत्पाव पूजिते परमेश्वरी रूप जय यश देई नाश विषडविकार हे प्रचंड भुजदंडाचे होत निर्गव दानव रूप जय यश देई नाश विषडविकार हे श्री अंबिके भक्तासी देशी आनंद तोरतो रूप जय यश देई नाश विषविकार हे मनासारखी पत्नी संसार सिंधुदारिणी मनोहर लाभावे ती कुलवान सहचरी हे स्तोत्र आदि वाचो निवाच सप्तशती पुढे जप संख्या फल लाभे सवे प्रचुर संपदा श्री देव्यार्गल स्तोत्रम श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तु अथ किलक स्तोत्रम ओम अस्य श्री किलक मंत्रस्य शिव ऋषिः अनुष्टुपा छंदा श्री महासरस्वती देवता श्री जगदंबा पितर्थे सप्तशती पाठांगेत्वेन जपे विनियोगा ओम नमः चंडिकाय मार्कंडे उवाच ओम विशुद्ध ज्ञान देहाय त्रिवेद दिव्य लोचना श्रेय प्राप्ति निमित्ताय नमो सौमार्थधारिणे अभिकिलका सभे हे महास्तोत्र कडो पुरे मंत्र सिद्धितया पाठी कल्याण प्राप्ती साधका उच्चाटनादी सिद्धीसी दुर्लभ वस्तू लाभण्या सप्तशती स्तोत्राईसे देवी सिद्धार्थ देतसे न मंत्र नौषध तंत्र नको साधन आणखी जपा बिना फळा येती सर्व उच्चाटनादी सिद्धी अनंतर मंत्राने थोर सप्तशती तरी उत्तर लोक शंकेसी दे भगवान शंकर सप्तशती स्तोत्र ऐसे सप्तशती स्तोत्र ऐसे एकची पुरता पुरे समाप्ती नसे तत्पुन्हा गुप्त देवी महेश्वरा कृष्ण पक्ष चतुर्दशी अष्टमी तिथी पाहुणी सप्तशती मंत्र जपे देवी संतुष्ट त्यागुणी देवीसी सर्व वाहुनी प्रसाद सेवने तिचा किलक नाम या कर्मासु शिवप्रोक्त सुमंत्र हे ऐसे किलक साधुनी वाचे सप्तशती सदा पार्श्वतु देवीचा सिद्ध गंधर्व होतसे संसारी बैना कोटे सर्वत्र फिरतामही अपमृत्यू चुके त्यांचा मोक्ष त्याला मुक्त त्याचा मोक्ष त्याला मरोनिया किलक निष्किलन हे जाणून पाठ हा बरा दोष न राहती कुणी फळे सप्तशती तया सौभाग्यादी स्त्रियांमध्ये हा तो संतोष देवीचा हितकारी स्तोत्र ऐसे करा पाठ निरंतर मंदस्वरे स्वल्प प्राप्ती पूर्णता उच्च गायने उच्च स्वरे करावा हा पाठ सप्तशती सदा ऐश्वर्य जिची पावे सौभाग्य आरोग्य संपदा शत्रुहानी मोक्ष सिद्धी तिला का गुरती जन श्री देव्या किलक स्तोत्रम श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तु रात्री सुक्तम ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करी तिचे श्रद्धा सप्रेम लावणी महामाया स्तवी अशी ब्रह्मवाच तू स्वहा तू स्वदा देवी वषट्कार स्वरात्मिका सुधा तू अक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता बिंदुरूपार्धमात्रा अनुच्चारे तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाची तुझ उद्भव सृष्टीचा पालन करते सर्वांचे कल्पांती ग्रास शिचना उद्भव काली तू माता पोषण जीवनामध्ये संहार रूप कल्पांती सृष्टी रूपे जगन्मयी महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह स्वरूपा हे महादेवी महासुरी प्रकृती तुझी सर्वांची गुणत्रय विभाविनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुणा तू श्री तू ईश्वरी हिम तू तू बुद्धिबोध लक्षणा लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खडगधारिणी शूलिनी गदिनी घोरा शंकिनी चक्रिनी तथा चाप शर्दरे देवी भृशुंडी परिघायुधा सौम्य सौम्यतरा माझी तू सौम्य अति सुंदर परापरा उणी थोर तू एक परमेश्वरी सत्या सत्यात जी शक्ती तू ती तुझ सर्व रूपिणी सर्व शक्ती स्तवायशी स्तोत्र होईल थोडके सृष्टी पालक संहर्ता निद्रादिन तुझ्या गुणी नसे सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णूशी माहे तू शंकर प्रलयाधीश तुझा आधार त्याशिवा सर्वांधारे तुझ्या स्तोत्रा ही योग्य जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वदा ते प्रशंसती करावे मोहित असी दुर्दशम मधु कैटबा जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपजो बुद्धी विष्णूसी मारावे दैन्य तोनते रात्री सुक्तम श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तु श्री दुर्गाय नमः अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला देवीची महिमा कैशी मधु कैटव नाशदो सुरत समाधी वैश्वाते मेधा ऋषी सांगतो विनियोगा ओम प्रथम चरित्रस्य ब्रह्मा ऋष्य श्री महाकाली देवता गायत्री छंदा नंदा शक्ती रक्तदंतिका बीजम अग्निस्तत्वम ऋग्वेद स्वरूपम श्री महाकाली पितृ प्रथम चरित्र जपे विनियोगा खडध्यान खडगा चक्र गदा नीचाप परिगा शुला भृशुंडी शिरा षडगा धारणची करे त्रिनयना सर्वांग भूषाधरा निलासारखी कांतीपाद दशका सेवी महाकालिका नाशाया मधु कैटभास्तवी विधी निद्रा जगन्नायिका ओम नमः चंडिकाय ओम मार्कंडे उवाच सूर्यतनय सावर्णी मनु बोलती आठवा उत्पत्ती कथा त्याची विस्तारे एक सांगतो कृपावंत महामाया तिने मनवंतराधीप सावर्णी सूर्यपुत्राचा एक वृत्तांत तो शुभ पूर्वी
स्वरोचिषामाशी चैत्रवंशीय भूपती सुरत नाम महाराजा समस्त क्षिती मंडला पुत्रा समान तो राजा प्रजापालन तत्पर कोलाविंदसी वैराने धावा त्यावर बोलिला दंडनीती सुरतांची घोर संग्राम तो करी कोलाविंदसी जे त्यांनी तरी सुरत जिंकिला रण सोडून तो आला सांभाळेपूर आपले जिंकिले तेही वैराने भूपती क्षीण झाला अमात्य बली दृष्टात्मा भ्रूप दुर्बल पाहुणे सेनाबल लुटवणी या राजधानीशी जिंकिले शिकारीच्या मिशे राजा होणी अश्वस्वार तो दुर्दैव लपू पहा हे जातसे घोर काननी आश्रम मेधा मुनीचा हिंसक तेही विसावले शोभनीय शिष्टवृंदे रान सुंदर पाहितो तेथे सत्कारीला राजा राहिला आश्रमावरी काननी विचरनित्य श्रेष्ठ सत्संग शांतीसी ममतायुक्त चिंताने चिंता तो करी अंतरी माझ्या पूर्वजांची जी राजधानी नसे मजा सत्ता ज्यांची या जवळी दृष्ट ते भृत्यपीडक चढता वृंदाशी कोण वारील त्या खडा माझा हत्ती शूरपुष्ट काय त्याची गती असेल माझ्या सत्तेत जे होते ते राजे असतील की स्वकष्टाजित जे माझे द्रव्य हाती तयांची या मौजत लुटता सारे त्यांचे जाईल काय ते सुरत चिंता बाहुनी दुःखी स्वगत त्यावना मेधाच्या आश्रमी पाहे आला वैश्य कुणीतरी कोण तू कुठून आला शोक चिंता तुला दिसे काय कारण येण्यासी विचारी भूपती तया सप्रेम बोलला राजा दुःखी अंतर जाणून विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करून नृपा निर्मल चित्त राजाचे वैश्य गदगद झाला मोकळे होणी चित्त हृदयगत त्यासी बोलला वैश्य उवाच समाधी नाम मी वैश्य उत्पन्न तनिका कुडी स्त्री पुत्र दुर्जन माझे काढले मज बाहेरी धन नारी पुत्रहीना आता कोण पुसे जगी विश्वासघातकी झाले बांधव लुटती धना दुःखीस्त मी वना आलो गृहोत्तांतनाकडे असेल सुंदरी कैसे पुत्र स्वजन संपदा विवंचना मज त्यांची दुःख देई निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे राजोवाच स्त्री पुत्र धन जे वनवासाचे कारण प्रिय लोभी नारी पुत्र वाटती का बरे तुम्हा वैश्युवाच आपण बोलता जे काय सत्य ते रुजले मज मन माझे नावरे हे करावे काय ना सुते पितृस्नेह नसे पुत्रा धनेच्छु चढती मज पत्नी प्रेमन पत्नीशी आत्मीय वैरी जाहले काढले मज बाहेरी माझे मन तुटे जरी श्वास मी दीर्घ घेऊन हृदय दुःख भोगतो नकडे ममता कैसी जडली चित्ती माझी या पाषाण हृदय आपला न भुले मी करू कसे मार्कंडे उवाच मेधामुनीच्या सेवेचे आले जुळून सर्व ते वरिष्ठ राजा सुरत समाधी नाम वैश्य तो विनय नीतीने भावे आदरे बैसले पुढे वैश्य राजा काही वार्ता लावत या स्थळी राजोवाच भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नासी माझी आम्ही पराधीन चित्ताचा तिने दुःख बहुमज सर्वांगी ममता माझ्या गत राज्याची असतव नसे सत्ता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी घरातून काढला वैश्य दुःखी असे इथे स्वजन व्यक्त राहुनी ममता त्याची ना तुटे दोघेही सारिको झालो आलो मुनी तुम्हा पुढे ममता दोषयुक्ता जी कडून झोंबिली आम्हा सज्ञान असूनी आम्ही नकडे हेरलो कसे विवेकहीन की आम्ही गुढ झालो आता पुढे ऋषी उवाच वाक्यवंता समजता शिकडे विषय ज्ञान हे भोगती दिवसा कुणी रात्री भोग कुणावरचे भिन्न भिन्न विषयांची चवी ऐशी जनांतरी दिवा रात्री कुणी भोगी विवेकी नर त्यामध्ये सुज्ञतापूर्वक भोगी विषया लागी मानव पशु पक्षी मृग तैसे भोगती विषय नर नारी परिसौख्य भोगती पशु पक्षी ही स्वये शुधा तृषा यांशी तरी मोहित चित्तते पिलांशी उंदन देती कडुनी मोहा असा आपणा प्राप्त जे काही भोगाया दीर्घकाल ते मानव इच्छिता पुत्रा पशु पक्षी इच्छिती नाशमानकडे सारे तरी माया प्रभाव हा मोहन सर्व लोकांशी ज्ञानी तेही मोकळे चराचर मायापाशी बांधले दृढ जे दिसे लोकनिद्रा महामाया तिचे बळ सर्व ते जी माया स्त्री जगता सेविता पावले तिची भक्तासी वर मोक्षाचा प्रसन्न गती देत असे जन्म मृत्यू बळाने हा संसार बांधिला जिने सर्व मोहासती हेतू सर्व बुद्धीशी प्रेरिका देवी सनातनी माया पराविद्या अतर्कही जगदीश्वर विष्णूची महालक्ष्मी सुसेविका ईश्वरी बल ज्यामध्ये त्यातही परमेश्वरी राजवाच स्वामी कोण महामाया ही देवी कळवा आम्हा जगीती जन्मली कोठे कैसे चरित्र देवीचे प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर तुम्हा पासून ते सारे एक विचित्र मनमन ऋषी उवाच जगतरूपी नित्य रूपा ते देवी विश्वव्यापक देवकार्य सिद्धवाया अजन्माजन्म घेत असे अरूपा धरुणी रूपा उत्पन्न लौकी होत असे कल्पांती निजला होता श्री विष्णू शेष आसनी कर्णमळातून त्याच्या मधुकैटभ जन्मले ब्रह्मासी धावले खाया ब्रह्मा मानी महाभय विष्णू नेत्री योग निद्रा भावे स्तोत्र करीत जे अधीश्वरीची विश्वाशी धारण करी विश्व हे संसार पाळून सारा गडी मोडी क्षणामध्ये तेज स्वरूप जो विष्णू त्याची शक्ती विलक्षण उपमा द्यावया नाही तिने शिकुनी तुझे आले ते दैत्य जवळी झोपला विष्णू पाहुणे जागा अनावयात त्याला योग निद्रेस तोस्तवी ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करी तिचे श्रद्धा सप्रेम लावणी महामाया स्तवी अशी ब्रह्मवाच तू स्वहा तू स्वदा ब्रह्मवाच तू स्वाहा तू स्वधा देवी वषट्कार स्वरात्मिका सुधा तू अक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता बिंदू रूपार्ध मात्रा अनुच्चार्य तुझे रूप सावित्री संध्या देवी तू 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 माता परमेश्वरी धारण तू विश्वाची तुझ उद्भव सृष्टीचा पालन करते सर्वांची कल्पांती ग्रासशी जना उद्भव काली तू माता पोषण जीवनामध्ये संहार रूप कल्पांतिनी सृष्टी रूपे जगन्मय
महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोहस्वरूपा देवी महादेवी महासुरी प्रकृती तुझ सर्वांची गुणत्रय विभाविनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी ह्रीं तू बुद्धिबोध लक्षण लज्जा पृष्ठी तुष्टी शांती तू क्षमा खडक धारिणी शूलिनी गदिनी घोरा शंखिनी चक्रिणी तथा चाप शरधरे देवी भृशुंडी परिधायुधा सौम्य सौम्यतरा माझी तू सौम्य अतिसुंदर परापराहुनी थोर तू एक परमेश्वरी सत्या सत्यात जी शक्ती तीच तू सर्व रूपिणी सर्व शक्ती वायशी स्तोत्र होईल थोडकी सृष्टी पालक संवर्ता सृष्टीपालक संवर्ता निद्राधीन तुझ्या गुणे नसे सामर्थ्य स्तोत्राशी माझा विष्णूशी मायती शंकर प्रलयाधीश तुझं आधार त्या शिवा सर्वाधारे तुझ्या स्तोत्रा नसून योग्य जे आम्ही तुझे यश थोर देई सर्वता ते प्रशंसती करावे मोहित याशी दुर्दशा मधुकैतबा जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपज बुद्धी विष्णूसी मारावे दैत्यो नाही ऋषिरुवाच तमाधिष्ठात्री देवी स्तविली तेथवा अशी नेत्र नासिका हृदय बाहू श्री वक्ष विष्णूचे निघाली त्यातून देवी ब्रह्मा सन्मुख जाहली एकार्णव जलामध्ये शेषाच्या शयनातून योग निद्रेतून उठला स्वामी श्री जनार्दन मधुकैटभ दुरात्मा बलवान पराक्रमी दैत्य तो पाहता झाला श्री विष्णू तो अनावर क्रोधारक्त नेत्राने ब्रह्माशी खाऊ इच्छिती उठोनी विष्णूने तेव्हा संग्राम त्यासी बांधिला 65 वर्ष ते वायू तरंगती उन्मत्त झाले युद्धे महामाया विमोहित दैत्यमंत्री विष्णू शिवर मागमनोपसित श्री भगवान वाच प्रसन्न तुम्ही दोघे ही तरी निष्प्राण वाजनी द्यावावर इतुका दुस्सा नलगे मज ऋषी वाच धोकावरामुळे झाला सर्वत्र पाणी पाहती म्हणती विष्णूसी आम्हा वधावे जनना जिते ऋषी रुवाच तथास्तु म्हणून तेव्हा शंखचक्र गदाधर जांगेवरून ठेवून या दोघांचे शिरगे हरी ब्रह्माची या स्तुतीसाठी माया प्रगटली अशी एक महात्म्य देवीचे वर्णितो मी पुन्हा तुला श्री अच्युत विरचितया प्राकृत भावतटिका श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिक मन्वंतरे देवी महात्मे प्रथमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तु अध्याय दुसरा अध्याय दुसरा एकत्र तेज देवांचे उद्भवतात देवीचा महिषासुर सेनेसी करे निष्पान तोरणी विनियोगा ओम मध्यम चरित्रस्य विष्णु ऋष्य श्री महालक्ष्मी देवता उष्णिक छंदा शांकभरी शक्ती दुर्गा बीजम वायुस्तत्वम यजुर्वेदं स्वरूपम श्री महालक्ष्मी प्रीत्यर्थ दुर्गा चरित्रे जपे विनियोगा ओम शोभे यक्ष गदानी शक्ती परशु घंटा धनुष कुंडिका शोभे अंबुज खंडक शंख सुरभि अष्टादशी हस्तका शूल पाश सुदर्शना धरितसे हाती प्रसन्नना सेवी मी महिषासुरा हरिणी श्रीलक्ष्मी पद्मासना ओम श्री ऋषिरुवाच देवदैत्यांमध्ये पूर्वी शतातरण झाले महिषासुर दैत्येंद्र देवांचा तो पुरंदर महाबलिष्ठ दैत्याने देवसैन्यास जिंकले महिषासुर स्वर्गांचा इंद्र होऊन बैसला पराजित देवता गेला ब्रह्मणास करुणी पुढे शिव विष्णू जिथे होते अपविराजित सुरेश्वर महिषासुर दैत्यांचा सांगते जय देवता ते पराजय देवांचा सविस्तर निवेदते सूर्य चंद्र अग्नि वायू यमेंद्र वरुणादिका महिषासुर गांजूनी स्वये आला अधीश्वर स्वर्गीचे देवभूमीस फिरती हीन दीनते मानवा परिपृथ्वीशी भोगती दुःख यातना दैत्यांची वृत्ती सांगून झाले शरणागत नाशाने दैत्य ऐसा तो सांगा साधन शक्ती ते देवता पिटल्या भारी एकता शिव विष्णूचे क्रोधारक्त झनी झाले भ्रुकुटी ताटल्या बहु चक्रपाणी महाकोपी तेज वाहे मुखातुनी ब्रह्मा आणि शिवाची ही तेज वाहे मुखातुनी ब्रह्मा आणि शिवाची तेज त्यात सामावले इंद्रादी अन्य देवांचे तेज पावनी उद्भव एकत्र झाले सारे पर्वतकार उज्ज्वल प्रज्वलित महातेजे व्यापल्या सर्व ही दिशा देवता पाहती नेत्रीने तेजाशी तुलना नसे तेजातून निघणारे प्रकाश पटला तिचा व्यापले ते त्रिलोकाशी शिव तेजेचे मुख यमराजाची या तेजे केस डोईस वाढले महात्मेजसे विष्णूचे भुजा उत्पन्न त्यातून चंद्र तेजस्तन दोन्ही इंद्र तेजातून कटी वरुणा बासुनी जंका नितंब तेज पृथ्वीचे पदते ब्रह्म तेजाने सूर्य तेजात आगड्या करांगड्या वसुतेजे कुबेराचिनी नासिका प्रजापतीची या तेजे वाढले दातुदेवीचे अग्नि तेजात त्रिनेत्र संध्याशी भ्रुकुटी तिची कान वायुकिनी झाले मिळाले देव तेजचे त्यातून देवी कल्याणे प्रत्यक्ष रूप पावली होता दर्शन देवीचे महिषासुर पीडित प्रसन्न देवता झाला अपार तेज पाखल एक शुला दिला प्रेमे पिनाकधर शंकरे हरचंद्र हरिदेई आदरे अंबिके प्रतिवरुण शंख देता हे शक्तीचे दान अग्निदे दिला धनुष्य वायूने भाते दोन शरांसवे एरावताचा घंटा वज्रातून दिले सहस्रनेत्र देवेशी भाग्यशाली पुरंदरे यमाने दिला दंड वरुणे पाशदेश देवीशी प्रजापती यक्षमाला ब्रह्मा तो कमंडलू रोम रोमी महातेजे सूर्यदेवी भवानीशी प्रदीप्त ढाल काळाने तलवार दिली तिला क्षीरसिंधू हार वस्त्रे दे कुंडल चुडामणी देईकडे अर्धचंद्र दे केयूर बाहुशी नुपुरे तोंडी पायाशी गळ्याशी सरी साजिरी मुंदाबंड रत्नांच्या घातल्या अंगुलामध्ये निर्मल फरसा देई विश्वकर्मा सहर्षतो अस्त्राभृत कवच देवीशी दान देत असे कमलमाला वक्षासे सर्वदा फुलयसी सागर देवीशी
देई पद्मपुष्पकरामध्ये हिमाचल ते स्वारीशी सिंह बसावयास्तव नाना रत्नमणी देई मधुपात्र कुबेर दे पृथ्वी धरता महानाग शेष दे नागहारतु अन्यान्न देवता देती अस्त्रशस्त्रादि भूषणे ऐशी सन्मानली देवी अन्यान्न देवतांनी उच्च स्वरे अट्टहासे ती करी थोर गर्जना भयानक नाद झाला गर्जना व्यापली नभी आकाशी शब्द उठला भरले नभ त्या गुणी गगनी नाद मावेना नभही सान वाटले विश्व घाबरले सारे सिंधुशी कंप जाहला कंपित झाली पृथ्वी सर्व पर्वत हालती भवानी सिंह वाहिनी देवता जय गर्जती भक्तिभावे महर्षिणी नम्रत्वे स्तोत्र मांडले त्रिलोकाशुद्ध पाहुनी उठले सज्ज दैत्य दे सुसज्जित दैत्य सेना सामोरे धावले त्वरे महिषासुर महाक्रोधे म्हणे हे काय झाले सिंहनाद जिथे झाला धावला दैत्य त्या स्थळी त्रिलोकी भरले तेज ऐसे देवी दिसे तया पृथ्वीशी दाबुनी देवी आकाशी धडके शिर व्याकुळ सप्त पाताळ धनुष दोरी वाजता सहस्त्रभुज दंडाची देवी दाही दिशा दिसे प्रारंभ झाला युद्धात दैत्य देवीची या तिथे अस्त्रशस्त्र प्रहारांनी दिशा सर्व प्रकाशला महिषासुर सेनेचा चिक्षु तो अधिपती करी शस्त्रास्त्र वर्षा तो चामर सैनिका सवे 60 सहस्र रथीचा उदग्र स्वामी तो लढ 10 कोटी रथींचा तो स्वामी लढे महाहुन तीक्ष्ण रोम असिलोमा 5 कोटी रथी सवे रथी 60 लक्ष सवे स्वामी बाष्कळ तो लढे गजाश्व 1 कोटी ते घेऊनी परिवारित 5 अरब रथींचा बिडाल स्वामी तो लढे सहस्रोते महादैत्य ससैन्य वाहनातुनी वाहने सहस्र कोटी महिषासुर त्या सवे ससैन्य करी युद्धाशी हत्ती रथ यातुनी तोमर बिंदीपाल शक्ती फरसा खडग मुसळ पट्टिशादी अस्त्रशस्त्रा प्रहार करती खड वधाया देवी दुर्गेशी प्रहार करती क्रूर घेरली देवी दैत्यांनी चालले युद्ध तुंबळ उठले दैत्य ते काही देवीची शक्ती हाणती फेकती नाश ते काही मारती खडग गुणिते उद्योग सर्व देवतांचे दुर्गा देवीसी मारण्या क्रोधावली महादेवी दैत्य शस्त्रास्त्र तोडीते तोडीही थकली नाही मुख लांब नसे जरा शस्त्रास मारी दैत्याशी सविची ऋषी देवता वाहन सिंह देवीचे वनात वनवा जसा रणात असुरा मारी विचारी भय सोडुनी विश्वास सोडता देवी सहस्रोगर तृक्षणी सहस्त्र होऊनी दैत्या शस्त्रास मारती रणी फरसा बिंदीपालाने खडग पट्टीशी घेऊनी सामना घेती दैत्यांचा सूरवीर विलक्षण निर्भय देवीची नीते वधुनी असुराजना नगारे शंख आनंदे वाजवती पुन्हा पुन्हा त्रिशूल गदा भक्तीने खडगाने असुरावधी देवीशी हर्षवाया ते मुदगड ठोकिती गण भयंकर घंटानादे मूर्छित मारले किती शतावधी महादैत्यवधी ती देवी महाबला ओढले बांधुनी पाशे मारुनी तलवारती कधी द्विधा असुरांशी गदा घाव पुनावरी लागले मुसळ कोणा कोकती रक्त ते खड शुलाने फाटली छाती शवलोळे भूमीवरी बाणवर्षा करी देवी झाकले सर्व अंबर तुटल्या कटी दैत्यांच्या होती व्याकुळ संकरी छिन्न भिन्न भुजा झाल्या कुणाची मान खंडली देवपुरक दैत्यांची गद प्रांत कलेवर मधुनी तुटले कोणी जंगाघाते दुखावले एक हात एक पाय एक डोळा दिसे पुन्हा दैत्य कुणी असा वीर धडची राहिले जरी तो शस्त्र घेऊन धावे देवी शुद्ध खेळण्या तुटले देह दैत्यांचे कबंध वाद्य एकुणी नाचती रंगणी ते ताल सुर धरून या खडग शक्ती वृष्टी हाती असंख्य धड धावती देवीशी म्हणती थांबा उन्मत्त शस्त्र टेकती रथ हत्ती अश्व तुटले वाहिले रक्तभूमीशी चालना नुकली जागा रक्ताचे पाठ चालले अरण्या जर तो अग्नि दैत्य सेना तशी रणी क्षणात झाली नष्ट जगदंबा महाबली इंधन जडते तैसे दैत्य गेले मरुणीत लागल्या राशदेतांच्या रणांगण भयंकर आयाळ हलवी सिंह गर्जना घोरतो करी व्याकुळ प्राण दैत्यांच्या ऐसे बदले किती देवीचे गणते लढती वदती दैत्य सैनिका संतुष्ट तो आकाशी आनंदे वर्षती फुले श्री अच्युत विष्टाम प्राप्त भावार्थ टीका श्री मार्कंडेय पुराणे साबर्णिक मन्वंतरे देवी महात्मे द्वितीयोध्याय श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तु। अध्याय 3 सेनापती सभे गेले दैत्य सैनिक सर्वते महिषासुरही वधला धन्य दुर्गा महाबली ओम कांती सूर्य सहस्त्र रक्तवसना कंठी शिरोमालिका रक्तालिप्त पयोदरा जपवटी विद्या अभितीवरा मुद्रा तीन करी त्रिनेत्र वदना भाळावरी चंद्रमा शोभा शोभे डोई धरून रत्न मुकुटा देवी नमो पाहिमा ओम ऋषिरुवाच नाश पाहून दैत्यांचा चिक्षुर दैत्य कृप्त तो धावून आला पुरती वधाया देवी अंबिका संग्रामी देवीवरती सोडी दैत्य असे क्षर मेरूच्या शिखरी जैसा जलवर्षाव होत असे देवीने निशबाणाने समस्त बाण तोडले ते त्यांचे सारथी अश्व अनायासे विदारले धनुष्य ध्वजा तोडून बाणे बिंदूनी त्या खरा घायाळ अंग प्रत्यंगे केला सेनापती त्वरे ढाल तलवार हाती तेव्हा घेऊन धावला धनुष्य रथ अश्वासी मुकला सारथी सेवका तलवार मारली भाडी सिंहासी धावतो करी भुजा वामची देवीची प्रहार साधला तिथे बाहुशी लागता तुटली दैत्याची तलवार ती सकृत रक्त नेत्राने शूल घेऊन धावला भद्रकालीशी माराया फेकला नभमंडळी सूर्या समप्रभा ज्याची चालला तेजवान तो देवीने शूल फेकून तोडला शूल सत्वरी चिक्षुर मारला वेगे कृतपान तो पडे आला साम्र धावून देव पिडक दुर्जन हत्तीवर तो बैसुरी शक्तीने मारी देवीशी देवी महाबला ऐसी हुंकार करतात त्वरे शक्तीचा त्या नाश झाला चामराच्या तक्षणी चामर तेव्हा क्रोधाने देवीशी शूल मारित बाणाने देवीने तोही खंडूने टाकला त्वरे हस्तीच्या मस्तकी सिंह तेव्हा बैसे उडून या बाह्ययुद्ध सुरू झाले दोघेही बड लाविती दोघेही हत्तीवरून आले तेव्हा महितळी
भयंकर प्रहाराने मारत येथे परस्परा नभातून उडी घेता सिंहाने शिर तोडले चामर देखत तत्काळ गत प्राण पडे भूमी शिला वृक्षासी माराने उग्रम उदग्र दैत्य तो ऐसा देवीच्या हातून मेला चपेटांनी कराला तो गदेने उद्गत मेला बाणाने ताम्र अंधक बाष्कल भिंती पालाने मारी देवी दक्षिणे त्रिनेत्रिने त्रिशूलाने उग्रास्य मारला त्वरे उग्रवीर्य महाहून दैत्य तेही विदारले बिडाल तलवारीने धडापासून तोडला दूर दुर्मुख दैत्य बाणाने नाश झाला सेना संवारता ऐसी रेड्याचे रूप घे खड महिषासुरते ताप देवीचे गण त्रासले दांडा देत कोणाशी खुराने मारते तसे पुष्ट शिंगे कुणा मारी वेगाने मरती कुण सिंहनादे कुणी मेले निश्वास वाळूने कुणी धराशाही किती झाले देवीचे गण त्या क्षणी सिंहासी मारण्यासाठी महिषासुर धावला जगदंबे प्रती तेव्हा क्रोधांतरी ताटला महिषासुर द्वेषाने पर्वत उचलित वरे शिंगाने फेकून भूमी गर्जना करी घोर तो वेगाने त्याची या पृथ्वी कंप पावे क्षणोक्षणा पुच्छाने उठती लाटा बुडवी सिंधू पृथ्वीची शिंगाच्या हालचालीने नाशती मेघमालिका श्वासाच्या वायुगतीने पर्वत पडती भूमी सक्रोध महादैत्याशी पाहता चंडी कोपली पदार्थ उठली तेव्हा क्रोध झाला अनावर बांधला दैत्य पाशाने रणीबद्ध प्रयागुनी रेड्याचे रूप सोडून दुसरा देह तो धारी सिंह होऊन धावे तो वार आला शिरावरी शनार्दी नर तो झाला खडक हाती असा दिसे ढाल तलवार देवी ती घेऊन धाव घालीत सोडी तो मानवी रूपा झाला गज भयानक सिंहाशी ओढी देवीच्या सुंडत्या महाबली खडगाने अंबिका तोडी झाला गज व्याकुळ दैत्य रेडा पुन्हा झाला त्रिलोक त्रास देत असे चराचर त्रस्त झाले घाबरे फिरती जन सुरपी पिवणी अंबा अमृतोन्माद पावली रक्तनेत्री हसे तेव्हा जगन्माता महाबली बलोन्मद दैत्य गरजे शिंग मारोणी पर्वतपैकी आकाशी पडावे अंबिकेवरी देवीने बाण सोडून केले पूर्ण महाचल रक्तोष्टती सुधा सेवी वाचा शौर्य प्रकंपित देवी उवाच तुझा विक्रम पाहू दे जोवरी मी पिते सुधा पडता तू प्राणहीन गरजतील सुरेश्वर ऋषी उवाच ऐसे बोलून ती देवी दाबी पायामध्ये खड कंठाशी लक्ष्मी त्याच्या शुलाघात करीत असे रेड्याचे मुख पुढून बाहेर येत असे नर देवीने निर्शक्तीने येता अर्धा निरोधीला तरी तो धावला जेव्हा तलवार धरी करी मस्तक तोडी दैत्यांचे महिषासुर मर्दिनी हाहाकारणी झाला दैत्यसेना पडे भय समस्त देवता तेव्हा प्रसन्न मुख भासती देवता हर्षती दिव्य दुर्गा सवन मांडती यशगंधर्वती गाती करते नृत्य अप्सराश्री अच्युत विष्टाम प्राप्तवात विकाश्री मार्कंडे पुराणे सावर्णिक मन्वंतरे देवी महात्म्य तृतीयोध्याय इति श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। अध्याय 4 इंद्राती देवता द्वारा दुर्गा चंडी महाबली देवीचे स्तोत्र मांडले ती देवता वरदान दे ध्यान ओम कालाभ्राजे कटाक्षे अरिकुल भैदा चंद्रभाडे जियेशी शंख चक्रा कृपाना त्रिशूल करधरा धात्री नेत्र जयाशी सिंहस्कंधाधिरूढा त्रिभुवन अखिला पूर्ण तेजे करीजे घ्यावी दुर्गा जयाख्या सूर मुनी भवती सेवती सिद्धेशी जे ओम ऋषिरुवाच दुर्गा महान महिषासुर दैत्य मारी शक्रादी देव नमना लीन होती भारी लावण्य अंग फुलती यश सौख्यदाने देवी स्तोत्र करती सूर नम्रतेने जी विश्वव्यापक सदा जगदात्म शक्ती ते देव स्वर्गभुवनी जिची या विभूती जी पूजनीय ऋषी देव जगज्जनाला हो तियेस नमिता हितदा आम्हाला ठावा प्रभावन जिचा भगवान नंता ब्रह्मा शिवा नवदवे नित स्तोत्र गाता ती चंडिका अखिल जगत परिपालनाचा वाहो विचार शुभ मंगल भावनांचा जी पुण्यावंत सदनांतरी भाग्यलक्ष्मी पाप्या अभाग्य सुहृदया सद्बुद्धी उर्मी श्रद्धा महान कुलिनांतरी लाजयशी पाडी जगास नमितो जिचिया पदाशी नावर्णवे त्वदीय रूप अचित्यम ऐसे ते शौर्य जे सूर असुर नाशक थोर जैसे जी देव दैत्य समरी सकळात शूर चारित्र अद्भुत कैसे स्तौमी अपार तू एक देवी त्रिगुणात्म विश्वमूढ नेने हरिहर तुला नच दोष धूढ आधार तूच सकल जगदंशभूता अव्यक्त तुझ परमा प्रकृती समजता स्वाहा स्वरूप तुझिया तव नाम घोषे यज्ञात होती सूर तृप्त त्वदीय श्वासे श्राद्धात तृप्ती पितरा तव कारणाने तेने स्वधाजन तुला म्हणतात माने जो मोक्ष साधन अचिंत्य महाव्रताचे तत्वज्ञ संयमी जना बहुमोल ज्याचे अभ्यासती मुनी जया निगमापधाला विद्यापरा तूच न अन्य तुझ्या रूपाला तू शब्द ऋग यजु आणि सुसाम छंदा ऐश्वर्य श्रत्रय श्रुती धनधान्य मुद्रा तू भूमी आणि कृषिशास्त्र कृषी कयाती पीडा निवारक अशी तूच भाग्यमूर्ती शास्त्रज्ञ होती तूच ते दृढ शक्ती मेधा नौका त्वदीय बडव तारी प्रपंच बाधा तू कैटबहारी हृदयी तव वत्सचिन्ह गौरी तुझा शिव करी अतिथोर मान ईर्ष दुस्साह अमला शशीपूर्ण बिंबा लावण्य कांती कनका सुकुमारी अंबा पाहुनी क्रोध चढला महिषासुरासी केला प्रहार नवलावह मातैशी चंद्रानने भृगुटी क्रुद्ध तुझ्या भयान ज्या पाहता महिष तो नच सोडी प्राण भील काल ही जया बघता मुखाला पाहून ते नच विनाश तरी खळाला संतुष्ट तू तर जगा हितलाभ होतो क्रोधे तुझ्या अमित वंश विनाश होतो प्रत्यक्ष प्रत्यय दिसे तव लोचनासी त्वा मारिले सहकळा महिषासुरासी
तू सुप्रसन्न तरी या जगी मान त्यांचा, लाभे यशस्वीवर उज्ज्वल धर्म त्यांचा. स्त्रीपुत्र सेवक तया मिळतात योग्य, धन्यत्व पावती जगी मिळवून श्रेय. धर्मानुसार सुकृती करती सुकर्म, ते भोगती तव कृपायुत स्वर्गधाम. तू एक निश्चित मनोरथ पूर्ण करती, त्रैलोकी कर्मफळ लाभ तुझेनी होती. नामे तुझ्या भय हरे भवपीडितांचे, तू बुद्धी तेज जगती हित इच्छुकांचे. दारिद्र्य दुःख भय हारिणी तू एक तूची, सर्वोपकारिणी बिद्रावली ते तुझीची. पावोत सौख्यजनी या शुभकामनेने, तू मारिशी खडजनारणी शूरतेने. ते नरकगामी भवसागरी मुक्त व्हाया, दैत्याजना वदसी तू सदैर रणाया. तत्वदृष्टीपात जरी जाळील विश्वसारे, संहारशी असुर तू तरी शस्त्रभारे. स्पर्शे पवित्र होऊनी उद्धरावा, हा भाव तो तव मनात इथे असावा. पाहोनी खडक त्रिशूलाची महान दीप्ती, अंधत्व येन असुरा बलकोन नेत्रे. चंद्रानने तव सुदर्शन जास होते, अंधत्व येईल तयास कसे तरी ते. दृष्टा पराभूत तरी तव देवीशील, लावण्यकांती तव चिद्रूपते अतुल. निर्गव होती सूर स्वर्गी तुझ्या बलाने, तू जिंकसी रिपुदळा करुणाद्र प्राणे. लावण्य सुंदरी जिला रिपू कापता आहे, गे थोर कोण तुझऊनी जगात आहे. युद्धात निष्ठुर कृपा हृदयात भारी, ऐशी तू एक वरदायिनी दिव्य नारी. संहारली आरिदडे त्रैलोक शांते, दैत्यास स्वर्गपदायसे विचारवंते. आम्हा दिले अभयत्वा चिरंजीव केले, माते तुला नमन ठेवूनी पायी भाडे. शूलाने रक्ष हे देवी, खडगाने रक्ष अंबिके. रक्ष धनुष्य टंकारे घंटा ध्वनी करोनिया. पश्चिम दक्षिण पूर्वे रक्षावे चंडिके आम्हा, त्रिशूल घेऊनी हाती रक्षी उत्तर ईश्वरी. भयकारी मनोहारी त्रिलोकी तुझीच जी रूपे, आमचे सर्व लोकांचे हो रक्षण त्याहुनी. खडगशूल गदा हाती अंबिके शस्त्र जे तुझ्या, ते सर्व घेऊनी आम्हा संरक्षावे तुवा सदा. ऋषिरुवाच जगन्माता महादुर्गा, स्तविलेशी या परी. दिव्य पुष्पगंधमाला देवी पूजिती देवता, दिव्य धूप भक्तिभावे सुगंध चर्चिती तिला. प्रणाम करतो देव प्रसन्न देवी बोलत. देवी उवाच तुझेच मनी जे इच्छा, मागावा वरतो मला. देव उवाच भगवती पूर्ण केले नुरले काही मागणे. महिषासुर वैरी ठार केला तुवारणी, तरी द्यावे आम्हा काही इच्छिसी तू महेश्वरी. आठविताच भेटावे सौख्य हो नामधारका, संकट निस्तरावे गे गाती जे स्तोत्र त्याची. ये वैभव वित्त समृद्धी संपत्ती स्त्री मिळवो तया, अंबे त्वा प्रसन्न वदने प्रसन्न असने सदा. ऋषिरुवाच प्रसन्न केली देवाने भद्रकाली जगतहिता, तथास्तु वर देऊनी झाली गुप्त तिथे नृपा. त्रिलोकहित करती जी देवांच्या देही जन्मली, तिच्या प्राचीन वृत्तांता बोलिलो मी सविस्तर. पुढे देवहितांसाठी निशुंभ शुंभ नाशवी, गौरीपासून घे जन्म कथा सुंदर देवीची. यथावत सांगतो एका प्रसंग पूर्ण तो आता. हे सर्व हे लोकारक्षाया प्रकटेती पुन्हा पुन्हा. श्री अच्युत विरचित्या प्राप्त भावत टीकाया श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिक मन्वंतरे देवी महात्म्ये चतुर्थोध्याय. इति श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 5. देवीशी स्तविती देव, सांगती चंडमुंडते. शुंभ पाठवी दूताची, निराश दूत दे येतसे. विनियोग ओम अस्यसी उत्तर चरित्रस्य रुद्र ऋषी हा श्री महासरस्वती देवता. अनुष्टुपा छंदा भीमाशक्ती भ्रामरी बीजम सूर्यस्तत्वम सामवेदम स्वरूपम श्री महासरस्वती प्रीत्यर्थ. उत्तर चरित्र पाठे विनियोग. ध्यान. ओम घंटा शूल हलानी शंख मुसला चक्र धनु सायका, हस्तादि धरुणी शर दशशी जशी कांती मनोहारिका. गौरी देह समुद्भवा त्रिजगता आधारभूता, महा भावे नित्य सरस्वती भजत मी शुंभांदी केले स्वाहा. ओम क्लीं ऋषी उवाच पूर्वी शुंभर निशुंभाने हरविला शचीपती. त्रैलोकी यज्ञ भागाशी याचे पासून घेतले. सूर्य चंद्र वायू अग्नि कुबेर वरुण यम याचे पद तया हाती. अधिकारहीन देवता स्वर्गातुनी देवतांशी बाहेर दैत्य काढिते. अपराजिता देवीचे देवास्मरण झाले. आपत्तिकाली स्मरता मज निश्चित धावणे. देवासी असा अंबेचा आशीर्वाद पुरातन. अपमाने महादुःखी स्मरती देव अंबिका. आठवणी वरा लागे संकटी सोडविन मी. देवता चिंतुनी ऐसा हिमालया गिरीवरी. भगवती विष्णू माया स्तविती मन लावणी. देवा उवाच नमो देवी महादेवी शिवेशी नित्यवंदन. नमो प्रकृती कल्याणी नियमे वंदितो तुला. नित्यवंदन रौद्रेशी गौरी धात्री नमो नमः. ज्योत्स्नामयी चंद्ररूपा सौख्यरूपा नमो सदा. शरणागता कल्याणी सिद्धिरूपा नमो नमः. दैत्याची लक्ष्मी राजांची उमाकांते नमो नमः. दुर्गा तू दुर्गंपारा, तू सार सर्वकारिणी. ख्याती आणि तू कृष्णा धूम्रेशी नित्यवंदन. अति सौम्य अति रौद्रा वारंवार प्रणाम. नमो हे जगदाधारा कृती देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी विष्णू माया रूपे वसे. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा ठाई चेतना म्हणवितसे. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः.
जी देवी सकलामध्ये बुद्धिरूपे असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सर्व प्राण्यांची निद्रारूप असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी शुद्धारूपे असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये छायारूपे असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी शक्तिरूपे असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा ठाई तृष्णारूपे असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये क्षमारूपे असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी जातीरूपे असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सर्व ठाई लज्जारूपे असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये शांतीरूपे असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी श्रद्धारूपे असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा ठाई क्रांतीरूपे असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये लक्ष्मीरूपे असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी वृत्तीरूपे असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये दयारूपे असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा ठाई स्मृतिरूपे असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी दृष्टीरूपे असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये मातारूपे असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये भ्रांतीरूपे असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. इंद्रियांची अधिष्ठात्री सर्व प्राण्यात व्याप्त जी जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः. चैतन्य रूपे जी सर्व व्यापुनी जगती स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. अभिष्टलाभिस्तविती जिला सूर जीएससी सेवी पहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंब ईश्वरी, नमो आम्हाला विपदा कदापिही. उदंड दैत्य ग्रासिता आम्हा सुरा, प्रणामामी करतो निरंतरा. विनम्र भावे स्मरता तिला जनी, आम्हा न राहो विपदा कदा कुणी. ऋषिरुवाच देवतास्तविती होत्या जान्हवी स्नान इच्छुनी, त्या स्थळी पार्वती देवी आली राजत दक्षिणी. विचारिता ती देवांशी देवी प्रकृती सुंदरा, उद्भवली तिच्या देही शिवा बोले तिथे तिला. स्तोत्र माझेच हे गाते शुंभाने तुच्छ लेखले, पराभूत निशुंभा ते एकत्र देव सर्व हे. पार्वतीपासून तेथे अंबिकोद्भव झाला, कौशिकी नाम त्यासाठी प्राप्त झाले तिला जगी. कौशिकी जन्मता तेथे पार्वती काळी झाली, हिमाचलावरती ख्याती पावली कालिका बहु. शुंभ निशुंभ दैत्यांचे सेवक चंडमुंड ते, पाहती अंबिकेचे या लावण्य देयष्टी. जावणी सांगतो शुंभा एक लावण्य सुंदरी, हिमाचली वसे राजा सर्वत्र कांतिमान. जी नसेल पाहिली कोणी कोण कोटली शोध घे. असुरेश्वर तू शूर तूच ती भोग कामिनी, स्त्रीरत्न दिव्य अंगाची दीप्ती सर्वत्र फाकली. हिमाचलावरी अजूनही पहा जावणी तू स्वये, मनी हत्ती आणि घोडे त्रैलोकी रत्नमालिका. हे ते सर्व तुझ्या सदनी सुदैवे शोभती प्रभो. पारिजात तरु श्रेष्ठ अश्रोत्श्रवा तुवा. ऐरावत गजरत्न इंद्रपासून घेतले, हंसयुक्त हे शोभे विमान अंगणी तुझ्या. विधात्यापाशी जे होते ते आता जवळी तुझ्या. कुबेराचा निधी तो त्वा, महापद्म हिरावला. किंजलकिनी युग्ममाला सागराने तुला दिले. कांचन स्त्रावी जे छत्र होते वरुणाची या घरी. प्रजापतीची या पाशी ते आता जवळी तुझ्या. उत्क्रांती पदाचा मृत्यू शक्ती सागरातील रत्न जे, वरुण पाश तो आज निशुंभा जवळी असे. अग्नीने शुद्ध जे केले वस्त्र दोन सुशोभित, अर्पिले तुझे दैत्येशा सर्व रत्ने तुझ्या घरी. स्त्री रत्न तेच का नाही तुझ्या हातामध्ये नृपा, कल्याणमयी ती देवी नोवे प्राप्त तुला कशी. ऋषिरुवाच एकुणी चंडमुंडांचे पाठवी देवीच्याकडे, सुग्रीव महादैत्याशी शुंभ सांगितले या दूता. आज्ञेने माझी या जावे बोलावे देवीशी असे, उपाय योजने ऐसा आणावे सत्वरी तिला. तो दूत तिथे गेला रम्य पर्वत जास्तळी, मधुर कोमल वाणी बोलला देवीशी असा. दूत उवाच देवी दैत्येश्वर शुंभ त्रिलोक परमेश्वर, दूत मी प्रेषित त्यांचा आलो तुझ्या जवळी. अव्याहत सर्वत्र आज्ञा मानिती देवता, ऐशा त्या दैत्यश्रेष्ठाला दिला संदेश एक तो. मम त्रैलोक्य अखिल वशवर्ती मज देवता, यज्ञ भागही मी सर्वा भिन्न भिन्न समर्पितो. त्रैलोकी रत्न जे श्रेष्ठ ते प्राप्त मज सर्वची, ऐरावत जिंकिलो मी इंद्रवाहन जो असे. उच्चश्रवा अश्वरत्न आला सागर मंथनी, देवता मज वंदोनी नम्रत्वे अर्पिती मला. देव गंधर्व नागांचे जवळी रत्न थोर ते जे, ते सर्व माझी या पाशी सध्या आहेत सुंदरी. स्त्री रत्न थोर तू विश्वी आम्ही मानितो तुला. रत्नभोक्ती आम्हा पाशी त्वा यावे रत्नवल्लिके. ममानुज महाशूर अथवा मज सेव तू. सुंदरी चंचल नेत्री रत्न तू भूमीचे वरी. परमेश्वर अतुल पावशी मदनुग्रहे, विवरुणी बुद्धीशी व्हावी पत्नी तुवा मज. ऋषिरुवाच एकोणी दूतवचना दुर्गा कल्याणी सस्मित, गंभीरी बोलली त्याशी जी धरी त्रैलोक्य हे. देवी उवाच सत्य तू बोलला दूता, अल्प मिथ्या नसे इथे. परिमत प्रतिज्ञा ऐसी निश्चय पाहिलाच हा. मी मिथ्य तो कसा, एकावा मम निश्चय. मज जिंकिले संग्रामी मम गर्वासी नाशवी. माझ्या सम असे शूर होईल पती तो मज. शुंभ किंवा निशुंभाने संग्रामी जिंकुनी तरे, वरावे मजवा सांग विलंब कायसा इथे. दूत उवाच देवी गर्भांध तू होशी मज सांगू नको असे.
शुंभ निशुंभापुरते उभा राहील कोणके देव दैत्य घेती आज्ञा जया प्रसन्न ठेविता एकटी नारतू कोटे युद्धात राशी उभी दैवेंद्र विक्रमी मोठा पडाला युद्ध शिफ्रीचा तया दैत्या सवे कैसे अबलेरण इच्छसी शुंभ निशुंभा जवळी मानाने चल तू आता नातरी केस ओढवणे तृणवत नेती ते तुला देवी उवाच शुंभ निशुंभ ते शूर परी मी करू ते कसे निर्धार पहिला माझा विचारा वाचून चहा आता तू सांगत जाऊने बोलिले ते मी आदरे उचित करावे होईल त्यांनी होईल मान्यते तया श्री अच्युत वीरशत्या प्राप्त भात टीका श्री मार्कंडेय पुराणे सार्वणिक मन्वंतरे देवी महात्म्य पंचमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तु। अध्याय 6 धूम्रलोचन वध ध्यान। ओम नागाधीश्वरी बैसली फणी मणी दीप्तानडे शोभली देही कांती अशी दिवाकर दशी नेत्रत्रये रेखिली माला कुंभ कपाल अंबुज करा चंद्रार्थ डोई दिसे सर्वज्ञेश्वर भैरवाग्निक अशी पद्मावती धातसी। ओम ऋषिरुवाच देवीचे एकूणी ऐसे दूत विद्रोह तो करी दैत्यराजास विस्तारे कडवे वृत्त झाले एकूणी दूत वचनाचा क्रोध दैत्यराज तो धूम्रलोचन दैत्यांच्या सेनापतीशी बोलतात त्वा धूम्रलोचना जावे आणावे ओढून तिला धरुणी केस दृष्टीचे बलात्कारे करून या तिच्या संरक्षणासाठी यक्षगंधर्व हो कुणी अवश्य तत्क्षणी त्यांना वधावे त्वा महासुरा। ऋषिरुवाच आज्ञांकित असा शीघ्र तो दैत्य धूम्रलोचन 60 सहस्र दैत्यांशी सेना घेऊन चालला त्याने ती पाहिली देवी हिमाचल निवासिनी शुंभ निशुंभाची पाशी म्हणे गरजूनी चालतू न मानिशी या वचना तरी ओढून केसमी बलपूर्वक क्रोधाने नेईन बोलला असे। देवी उवाच दैत्येश्वर तुझ्या पाठी सेनाबल तुझ्या करी मज ओढून नेताना करील नारी कायमी। ऋषिरुवाच ऐसे बोलत धावे तो असुर धूम्रलोचन हुंकार मात्र अंबेच्या क्षणी भस्म झाला दैत्यसेना महाक्रोधी धावली अंबिकेवरी बाणशक्ती परशूंचा थोर वर्षाव चालला देवीचा वाहन सिंह आयाळ हलवून गरजोनी सैनिका माझी पडला कुंदुनी त्वरे दाढा पंजे कृष्ण मारे विदारी जबरामध्ये घायल करून टाकी महादैत्याचे सिंह तो नखाने फाडले कोणा कोणाचे पोट तो चिरी चपेटा मारून कोणा धडासी करी वेगळा भुजामस्तक तो तोडी दैत्यांचे पोट फोडून केसरी पित्तसे रक्त आयळ हलवून अतिक्रुद्ध असा सिंह क्षणार्धी चवताळला मारी असुर सेनेला देवी प्रिय महाबली धूम्रलोचन तो मेला सिंहाने सैन्य मारले दैत्यराज महाक्रोधे शुंभ संतप्त झाला कापती ओट दैत्यांचे चंडमुंड महाखड आज्ञा दे त्यास तो तेव्हा एका दैत्य महाबली धरुणी केस ओढाती आणा देवी इथे त्वरे ना जुळे तरी एक आहे शस्त्रास्त्र घावही करा आसुरी आपली विद्या टाकून देवीचे वरी वधावी जागच्या जागी नको जिवंत ठेवण्या तो सिंह आणि ती देवी मारा बांधुनी सत्वर ओढून तया आणा दृष्ट स्त्री वदता बरी। ओम इति श्री अच्युत वीरशत्या प्राप्त टीका श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिक मन्वंतरे देवी महात्म्ये षष्ठोध्याय इति श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तु। अध्याय 7 चंडमुंडवध ध्यान। ओम धावेती रत्नपीठा मधुर शुकस्वरा एकी जी श्यामलांगी पद्माशी पाय ठेवी शिरीष शिखला आद्यविना सुरंगी कंठी कल्लारमाला नियमित विलसे चोडीती रक्तवस्त्रा मातंगी शंखपाचा मधुर मधु मदा कुंकू भाडी विचित्रा। ओम ऋषिरुवाच ओ आज्ञेने शुंभ दैत्याच्या चतुरंगिनी घेऊन चंडमुंड महादैत्य शस्त्रास्त्र सह चालले सिंहाईचे वरी देवी मंद हास्य करीत असे दिसे हिमाचलची या सुवर्ण शिखरावरी धनुष्य तलवारीने सुसज्ज दैत्य दुर्जना धरणाला भवानीशी तत्पर सर्व झाले अंबिका क्रोधयुक्ता ती पाहता दैत्य धावती काळा रंगमुखी आला क्रोधे संतप्त झाली ललाटी भृगुटी वक्र त्या विक्राळ आनना तलवार घे पाश घेऊन काळी प्रगटली स्वयं विचित्र खडवांग धरा मुंडमाडा गळ्यामध्ये चित्ता चर्म परिधाना शुष्क मासा भयंकर अतिविस्तार वदना जीवा तरल भीषणा निम्राक न रक्त नयना नादे घाबरती दिशा वेगाने तुटली तेव्हा दैत्यांच्यावरी कालिका भक्षी प्राणास त्यांची या पार्श्वरक्षक मारले माहुत अंकुशधारी सांगटा गजसैनिक एका हाती धरवून या त्यांचा ती प्राणभक्षित सारथी रथ अश्वादी दैत्यसेना महानती भयानक काळमुखी कालीचा नाश होत असे लात गुद्दे कुणा मारी धक्के ते केस ओढुनी गळादाबी कुणाचा ती धक्का दे वज्रशातेने असुरांची अस्त्रे शस्त्रे तोंडात धरुणी त्वरे तोडूनी फोडूनी टाकी जात चावित अंबिका सैनिक दृष्ट दैत्यांचे कालीने सर्व मारले कित्येक प्राण घेऊन पळाले भयभीत ते खडवांग तलवारीने दत्तांगरे चावले किती मृत्यूच्या वदनी गेले दैत्य दृष्ट महाखळ क्षणात मारली असुरांची महाबली काली ती देवीवरी तेव्हा धावे चंड महाभयानक मुंडाने तीक्ष्ण बाणांचा केला वर्षाव संगरी भयान लोचना देवी बाणाने न दिसे कुणा मेघांनी न दिसे सूर्य देवीच्या मुखमंडली बाणचक्र पडून या होतातील तत्क्षणी सकृत गर्जना केली काळीने विकटाद्भुत विक्राळ वदनी दात भयान दिसती तिचे तलवार थोर घेऊन देवी हुंकार देत असे धरुणी केस चंडांचे पाडी मस्तक भुवरी मुंड धावूनिया येता देवी तलवार घेऊन क्रोधाने मारून त्याला संग्रामी लोढवित असे महाबली चंडमुंड संग्रामी मरता असे पळाली व्याकुळ सेना दैत्यांच्या सर्व बाजूनी दोघांचे मुंड घेऊन काली गर्जुनी थोरती चंडिके जवळी गेली विजयोन्मत बोलत चंडमुंड पशु घे हे भेट मी दिली जी तुला शुंभ निशुंभाशी आता वधात वेत्वा स्वैरणी ऋषिरुवाच
पाहुणे मुंड दोघांचे चंडमुंड विनाशतो. चंडिका देवी कल्याणी कालीशी गोड बोलिली. चंडमुंडास मारून आली तुमचे पाशी गे. चामुंडा म्हणून लोकी तुझी सत्कीर्ती होईल. श्री अच्युत वीरचित्या प्राप्तभात टीका श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिक मन्वंतरे देवी महात्मे सप्तमोध्याय. श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तु. अध्याय 8 रक्तबीज ध्यान. ओम प्रभात सूर्यापरी स्नेह नेत्री धरित पाशांकुशबाण हाती प्रदीप्त शक्ती आणि मादिकांनी अशी सदा ध्यात असो भवानी. ओम ऋषिरुवाच. चंडमुंड महादैत्य दैत्यसेना महाबली संग्रामी मेली पाहुणी शुंभ संतापला मनी. असली नसली सेना दैत्यांची काढली रणा आज्ञा देऊन शुंभ साधे संग्राम सिद्धीस. सेनापती जे शयांशी उदायुध चला रणी 84 कंभू नावाचे सैनिक घेऊन चला 50 कोटी ते विजयशत धौम्र कुलोत्तम. सेनापती तुम्ही जावे सैन्यासह रणांगणी कालकर दौहृदय मौर्य कालकेय महासूर युद्धाशी सज्ज होऊन ममाज्ञेने चला त्वरे. प्रखर शास्त्रा तो शुंभ आज्ञा दैत्यांशी देऊनी सहस्रो सैन्य घेऊन युद्धाशिरणी जातसे. भयंकर दैत्यसेना पाहुणी चंडिकाराने टंकार नादे भरवी धरणी गगनांतर देवीचा सिंह तो गर्जे घंटा वाजवी अंबिका. नाद विस्तारला त्याचा सर्वत्र आणखी बहु धनुष्य सिंह घंट्यांचा नाद गेला दिगंतरा. उल्हासे मुख कालीचे वाटले विजयास्तव तुमुल नाद तो ऐसा एकूणी दैत्य धावले. चंडिका सिंह कालीशी सक्रोध सर्व घेरती. ब्रह्मा शिव कार्तिकेय विष्णू इंद्रादी देवता देवांच्या विजयासाठी उद्भवती स्वशक्तीशी ज्या पराक्रमे संपन्न देवतांच्या प्रतिमा दुजा चंडिके जवळी गेल्या दैत्य संहार इच्छुनी. रूपवेश ज्या देवांच्या शक्ती त्यांची तशी दिसे. शस्त्रास घेऊन हाती आपल्या युद्धार्थ देवता हंसयुक्त विमानेशी अक्षसूत्र कमंडलू आली. श्री देवतांची शक्ती ब्रह्मानी जीरणा माहेश्वरी ऋषभेशी त्रिशूलवर धारिणी. कंकन महानागाचे भाडी चंद्रात भूषण कार्तिकेयाची जी शक्ती मयूरवर वाहिनी. शक्ती घेऊन ती हाती अंबिका पातली रणा वैष्णवी गरुडासीन शंख चक्र गदाधर सारंग धनु हाताशी एका हातात खडकते. श्री हरी यज्ञ वाराह वाराह शक्ती जे जया वराह स्वरूपे आले युद्धक्षेत्री उपस्थित. नारसिंही नृसिंहाची नृसिंहा परी आली ते ती केश धारिता क्रोधे तारे ते पडती धरणे. इंद्रशक्ती वज्र हाती ऐरावतावरी दिसे प्रति इंद्र तिचे रूप सहस्त्र नेत्र साजरे. देवशक्ती सवेचंडी पाहुणी रणी शंकर वधावे शीघ्र ते दैत्य आज्ञा चंडीची देतसे. देवी पासून ते वेळी देवी भीषण चंडिका झाली प्रकट संग्रामे गजे शत शिवा तशी. ती अपराजिता देवी जटा दुमीर शंकरा म्हणे तू दूत होऊ मी बोध शंभू निशुंभते. त्या अति गर्वंधाशी तसेच दैत्य सैनिका इच्छिती युद्धचे त्यांना संदेश सांगणे असा. दैत्यानो जा पाताळी जीवितरा पाहिजे तरी त्रैलोक्य राजदा इंद्रा देवासी यज्ञ भागतो. बलाभिमान तो भारी तरी संग्राम तो करा. माझ्या शिवा तुम्हा लागी भक्षतील तत्क्षणी. शिवदूत जिचा झाला ऐशी सामान्य जी जगी. शिवदूतीचे नाव संसारी ख्यात झाले. शिवबोधासी कुणी कात्यायनी जिथे दिसे. सक्रोध दैत्य त्या ठाई विद्रोही धनिषणिक धावले. मत्सर हृदय त्यांच्या ते दैत्य अस्त्र झोकती. वृष्टी शक्ती बाण आदी देवी लागुनी मारिती. टंकारुणी धनुष्यासी अस्त्राशी प्रतिशस्त्र दे. शस्त्रास तोडी दैत्यांचे देवी भीम पराक्रमा. शूल मारुणी ती काली खटवांगी धनु वधुनी पुनाक. शत्रूच्या घेऊनी प्राणा विचारे रणभूमीशी. ब्रह्माने कमंडलूचे जलपैकी जिथे कुठे तेथील शत्रू निस्तेज होतील हीन पराक्रमा. माहेश्वरी त्रिशूलाने चक्र मारून वैष्णवी कार्तिकेयाची जी शक्ती दैत्य संहार साधिता. इंद्रिया शक्तीची यावर जय शतशा दैत्य दानव रक्त सांडून अंगाचे पडले निष्प्राण भूमीसी. वाराही दंत दाडांनी चक्राने वार साधुनी असंख्य दैत्य संहारी विच्छिन्न लोडती भूमी. नारसिंही नखग्राने पुढे दैत्य महाबली करुणी सिंह नादासी रणी फिरे भयंकर. शिवदूताची या नादे भयभीत असुरते. शिवदूताची या स्तवे वध त्यांचा होत क्षणी. मातृगण महाक्रोधी वधगा दैत्य सैनिका पळाली असुर सेना भयाने प्राण घेऊन दैत्याशी पळता पाहे रक्तबीज महाखड. युद्धा लागी तये काळी तया संग्रामी धावला. रक्त देहातून त्यांच्या सांडता एकतेंबही. तद्वत दुसरा सैन्य उद्भवे लढणारणी. इंद्रशक्ती पुढे आली रक्तबीजास वज्रती मारी लक्ष साधून घायल दैत्य जाहला. थेंब रक्तातून आले ते तुके दैत्य धावले. युद्ध खेळावया लागी सर्वांची पूर्ण आतता. वीर्य बल शौर्ययुक्त रक्तबीज समानते. रक्तथेंबातून तेथे दैत्य उद्भवले रणा. मातृगणा सवे घोर खेळती युद्ध शूरते. शस्त्रास भीषण चर्चा चाले संग्राम भूवरी. पुन्हा वज्राशिया घावे घायाळ रक्त सांडितो. रक्तबीजा संख्यात होती शतसहस्त्रिक. वैष्णवी चक्र सोडून करी घायाळ दैत्य तो. इंद्रिय मारी गदा त्याला शरीर चिन्ह होत असे. चक्रचा घाव घालून रक्त जे सांडले भूमी. सहस्र बीज रक्तबीजाने जगमंडल व्यापले. शक्ती मारुणी कौमारी वाराही खडग घालूनी. माहेश्वरी त्रिशूलाने रक्तबीजास मारित. त्या कृप्त महादैत्याने मातृशक्तीवरी रणी गदाघात करुणी अश्व शौर्य पूर्ण दाविले. शक्ती शूलादिघातांनी सांडले रक्तभूमीसी. रक्तबीज तयातून उद्भवले शताधिक. सर्वत्र विश्वी दिसती रक्तबीज जिथे जिथे. भयभीत झाल्या चित्ती तेने संग्रामी देवता. पाहुणी खिन्न देवतांशी
पाहुणी खिन्न देवतांशी काली चंडीशी म्हणे, आपुले चामुंडे आपुले मुख पसरावे तुवा त्वरे, माझी अशस्त्रपाताने घायड रक्तबीज हा रक्तबिंदूशी त्या ग्रासावे त्वा महासुखे संहारता रक्तसारे विचरता रणात त्वा क्षीण होऊनी त्वा तो दैत्य नष्ट होईल निश्चित, एशिया युक्तीने पुन्हा रक्त रूपांतराने ऐसे बोलणं पुन्हा रक्तबीजाशी मारित शोषले रक्त कालीने क्रुद्ध रक्तबीज जरी गदा चंडीवरी हानी नाश इच्छित देवीचा, थोडीही दुःखी ना झाली गदा सोसुनी चंडिका रक्तबीजाची देवीने घाव घातले सांडले रक्त जे त्यांचे कालिका नष्ट ते करी, रक्तापासून जे दैत्य मारी देवी तक्षणी वज्रबाण खडक सृष्टी रक्तबीजास मारी ती चामुंडा रक्त संहारी तेने दैत्य पुन्हा नवे पुन्हा येणे विधी शस्त्रस्त्राने रक्तहीन महाकळ पडला निष्प्राण पृथ्वी शेंडूपाळा रक्तबीज तो अपार सौख्य ते माटे आनंद थोर दाटला महादैत्याची यावदे धैर्य देवतांशी जाहले मातृगणा महासौख्य रक्तबीजन राहिला रणोन्मादे अतिहर्षे रणी नाचती देवता श्री अच्युत वीरचितां प्राप्तभागतिका श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिक मन्वंतरे देवी महात्म्य अष्टमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तु। अध्याय 9 निशुंभवध ध्यान। ओम बंधुक कांचन तनु रुची राक्षमाळा शोभे भुजेत वरदांकुश पाशभाळा चंद्रार्थ नेत्रत्रय सुंदर अर्धनारी भावे तिला शरण नीत आनंदकारी। ओम राजोवाच विचित्र कथा ही अशी स्वामी सांगितली मज देवीची महिमा भारी रक्तबीज वदामुळे रक्तबीज रणी मेला आता शुंभ निशुंभ जे कर्तव्य करीती कैसे ते वृत्त इच्छिते मन ऋषिरुवाच रक्तबीजादी दैत्याचे निष्प्राण पाहता रणी शुंभ निशुंभ क्रोधाने अतिसंतप्त झाले निशुंभ मत्सरे धावे घेऊन दैत्य सैनिका दैत्यनाशास पाहुणी क्रोध अंतरी दाटला मागे पुढे चहू बाजू क्रोध शस्त्र घेऊन धावती चावणी ओटा दैत्य देवीशी मारण्या शुंभ सक्रोधे तो धावे हरवी मातृकागण मारावया चंडिकेशी संग्रामी झाला उभा मेघा परी बाणवर्षा रणी झाले भयंकर शुंभ निशुंभ ते योद्धे देवीशी युद्ध खेळती त्यांचे बाण चंडिकेने तोडिले बाण मारुनी घाव केले तया वीरा अंगी आघात झाले तीक्ष्ण तलवार हाती प्रदीप्त ढाल घेऊन देवीचा सिंह लक्ष्मी मस्तकी घाव तो करी शूरप्रभ्राण देवीचा निशुंभाच्या करातली ढाल तलवारीशी तो मोडी तक्षणी लावता तेव्हा सोडित तो शक्ती देवीने चक्र त्यावरी सोडून खंडली मध्ये द्विभाग होऊनी पडे सक्रोध शूल तो मारी जवळी देवी पाहुणी देवीने मारुनी भुक्का शूल मध्येच तोडला चंडीवर गदा फेकी देवी त्रिशूल मारित मध्येच तोडूनी टाके ऐसे चंडी पराक्रमी परशु घेऊनी येता बाणास फेकुनी निशुंभासी रणी तेव्हा पाणी निष्प्राण भूमीसी बंधू मारला देवीने शुंभाचा क्रोध वाढून वधावया अंबिकेशी रणी तो धाव घेत असे अनुपम भुजा 8 सायुध बसला रणी रती झाकले नव शुंभाने शोभा अद्भुत ती दिसे तो येता शंख देवीने वाजविला अतिबळे प्रत्यंच्या ओढून केला शब्द दुस्सह सौंगरी घंटा ती वाजरी भारी दैत्य चित्ती थरारले दिशा दाही भरवणी या ध्वनी गेला नभावरी तेव्हा गजतसे सिंह गज चित्कार थांबले गर्जनेने मृगेंद्राच्या गुंजित झाले जग कालीने उचलून या हात भुवरी मारले तयांचा शब्द वाढवून पाहिले शब्द थोपिती शिवदूती अट्टाहास करिता दैत्य तेरणी होती भयभीत कित्येक शुंभाशी क्रोध दाटला देवी म्हणे अरे दुष्टा आता इथे उभा राहा तेने धैर्य देवतांशी जय हो गर्जती मुखे शुंभाने फेकली शक्ती ज्वाला भडगती तिच्या देवी मारुनी बोथाटी शक्ती केली अपराजित शुंभ तेव्हा सिंहनादे गंजवी त्रैलोके हे ध्वनी ते पडले मागे होते जे पाहिले रणी शुंभाने बाण सोडावे तोडावे तेच देवीने मारावे देवीने बाण शुंभ तोडी तया अक्षरावी शूलाने मारिता शुंभा आली मूर्छा पडे भूमी डोळ्यानं उघडी ऐसा निश्चेष्ट पडला कड निशुंभ होऊनी जागा मूर्छेतुनी रणामध्ये देवी काली आणि सिंह क्रोधे धावा करीत असे दशशास्त्र बाहुनी निशुंभ चक्र फेकित आच्छादन जनी केले चंडिकेवरी त्यावेळी दुर्गम हरिणी देवी क्रोधे सोडून तीक्षर चक्र बाणतयांचे ते तोडी क्षण न लागता निशुंभ सैन्य घेऊन गदा हाती धरून या वधावया चंडिकेशी वेगाने शीघ्र धावला गदा तोडली देवीने मारुनी तलवार ती दैत्याने शूल हाताशी घेतला मारण्यात तिला चंडिका पाहुणे ऐसे शूल फेकी तयावरी छाती फोडून या त्याचे शूल तो राहिला उभा दुसरा उद्भवे दैत्य निशुंभाच्या तमसनी देवीशी म्हणे त्वेषाने उभी राहू दे देवीने खडक फेकून त्याचे मस्तक तोडले हसली जोर जोराने दैत्य तो पडला धनी सिंह कठोर दाडाने दैत्यांचे कंठ पुडित काली शिवदूती ते मावदती दैत्य मंडळे कौमारीने कित्येकांशी केले निष्प्राण संगरी ब्रह्माणीच्या मंत्रणी रेस निस्तेज झाले किती त्रिशूले माहेश्वरीच्या छिन्न कित्येक झाले वाराही ती सुडे मारी तेने मेले किती खड वैष्णवी चक्र सोडून किती दैत्यांची छेदित इंद्रिय ती वज्र मारुणी असंख्य वधी दुर्जन दैत्य मेले तर ते काही पळाले त्यातूनही किती काली शिवदूती सिंह यांनी संहार मांडला श्री अच्युत वीरचितां प्राप्तभावता टीकाया श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिक मन्वंतरे देवी महात्म्ये नवमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तु। अध्याय 10 ध्यान जी तप्त हेमवत पावक चंद्र सूर्य नेत्रा
धनुषरयुतांकुश पाशशूल बाहू सुशोभित जिचे शिवशक्ती रूपा कामेश्वरी हृदयी ध्यात धृतेंद्रुलेखा. ओम ऋषिरुवाच निशुंभ प्रिय बंधुशी दैत्यसेने सभे मृत पाहो निशुंभ सकृदे बोले तो अंबिके प्रति गर्वांध होशिका दुर्गे मान्यता व्यर्थ ही तुझी सहाय्य तुझ सर्वांचे तेने विजय हो तुझा. देवी उवाच दृष्टांत अन्य नसे कोणी मीच मी जगी एकटी माझ्या विभूती या साऱ्या मद्रूपी मिळती पहा ब्रह्माने आदी ज्या देवी अंबेच्या देही लोपल्या अंबिका एक संग्रामी पाही शुंभ महाबली. देवी उवाच माझ्या विभूतीच्या होत्या मद्रूपी लीन होऊनी एकटी रणी मी येते स्थिर व्हावे तुवा शुरा. ऋषिरुवाच पाहती दानव देव संग्रामी शुंभ अंबिका भयंकर खेळते युद्ध वीरत्व कोण वर्णिल शस्त्रास बाण वर्षणे लढती ते परस्पर भीषण युद्ध ते वाटे विस्मयकारी या जना. दिव्यास्त्र अंबिका सोडी शतशंखायुतावरी शुंभ निवारक अस्त्र विछिन्न करी सत्वर. दिव्यास्त्र शुंभ जे टाकी देवी हुंकार गर्जुनी तोडी तेव्हाच अस्त्रांना अद्भुत परमेश्वरी असुर तो टाकी बाणा शस्त्रास्त्र देवी झाकली सक्रोध बाण मारुनी देवी तोडी धनुष्यची शक्ती सोडी महादैत्य येतात अंबिकेवरी देवीने चक्र मारुनी शक्तीमध्येच तोडली शतशशी दीप्त ऐसे ढाल घे तलवार तो चवताळून अक्रोधे धावला देवीचे वरी चंडिकेने धनुष्याने मारुनी बाण त्या क्षणी सूर्यवत तलवार ढाल मोडून टाकली घोडे सारथी ते मेले धनुष्य तोही खंडला मुद्गल घेऊन हाती दैत्य देवीस लक्षित देवीने तीक्ष्ण बाणाने मुद्गल तोडतात त्वरे बुक्का मारावया लागी मूठ बांधी महाखड देवीशी मारता बुक्का चपेटा दे सुरेश्वरी छातीत तया दैत्यांच्या थोर आघात झाला शुंभ एका चपेटाने पडला धनी मूर्छित पूर्ववत पुन्हा झाला संग्रामाशी उभा तिथे पुढे तो गगनी गेला आकाशी देवी धावली नभात लढती दोघे शुंभ देवी महाबली बरेच युद्ध पाहता नेत्री सिद्ध आणि मुनिजन आश्चर्य करती चित्ती आकाशी शस्त्र दाटती बरेच युद्ध होताना काळ गेला तिथे किती उचलून या शुंभाशी पाडी भुवरी देवी ती तो दुष्ट उठला वेगे तेव्हा सावध होणे मारावया चंडिकेशी पुन्हा आकाशी धावत दैत्यराज शुंभ आला पाहुणे आपल्याकडे त्रिशूल फेकुणी देवी पाडी त्याला धरेवरी समुद्र पर्वत दीप्त झाले कंपित तेव्हा उडाला प्राण दैत्यांचा देवीशी जय लाभला प्रसन्न स्वस्थता आली सर्व लोकी तक्षणे दुरात्मा शुंभ तो मेला नभ सुस्वच्छ जाहले उल्कापात होते ते थांबले मेघ कुच्छ नद्यांचे निर्मळ पाणी शांत सुस्थिर वाहते शुंभ मेला परिसोनी देव हर्षित अंतरी गंधर्व गाती गीतांशी वाजती वाद्य मोहक अप्सरागण तालाशी धरुणी नाचतो नभी वायू सुपान वाहे सूर्यकर प्रकाशती प्रज्वल झाला अग्नी भीषण शब्द थांबले. श्री अच्युत विरचिता प्राप्त भातटिका श्री मार्कंडेय पुराणी सावर्णिक मनमंतरे देवी महात्म्य दशमोध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 11. देवता स्तुत करते देवीचे शुभमंगल देवी प्रसन्न चित्ताने वरदे देवता जना ध्यान बालरवीत कांती शशी भाळे सुस्तन त्रयी नेत्री सुहास्य वदनावरती वरदा कुशपांश अभयते हाती. ओम ऋषिरुवाच देवी वदी शुंभ महासुरेंद्रा इंद्रादिवन्नी करुणी समोर कात्यानिशी सूर स्तोत्र गाती त्यांचे प्रसन्नानंद देई कांती देवी विनम्र प्रसन्न व्हावे माते जगा सर्व सुखी करावे विश्वेश्वरी रक्ष सदा जगाला अधीश्वरी तू चराचराला आधारभूता जगतास एक महीस्वरूपा स्थित तू अशोक शौर्या असीमा तव पार नाही पाणी जगा तृप्ती तुझी होई तू वैष्णवी शक्ती अनंत वीर्या मुलाग्र विश्वा परमात्मा या मोहित जगतास केले मोक्षा तुवा लोक किती कनेले विद्या समजता तूच देवी एक स्त्रिया तुझे रूप जगी अनेक तू एक व्याप्ती सकळा जगाला पाणी वाणी पराग शब्दन तुझ्या स्तवाला सर्वभूत स्थिता देवी सर्व मुक्ती प्रदायिनी स्तवाया योग्य स्तोत्र उक्ती अन्यन याहुनी सर्वांच्या बुद्धी रूपाने हृदय तू अधिष्ठात्री स्वर्गापवर्ग ते देवी नारायणी नमोस्तुते कला काष्टादी रूपाने परिणाम प्रदायिनी विश्वनाशोत्तर शक्ते नारायणी नमोस्तुते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सृष्टी स्थिती विनाशा हे शक्तिभूते सनातने गुणाश्रये गुणमये नारायणी नमोस्तुते शरणागत दिनार्थ परित्राण परायणे सर्वस्यात्री हरिदेवी नारायणी नमोस्तुते हंसयुक्त विमानस्ते ब्रह्मानी रूपधारिणी कौशांभ्यक्षरिके देवी नारायणी नमोस्तुते त्रिशूलचंद्रा दिहरे महावृषभवाहिनी माहेश्वरी स्वरूपेण नारायणी नमोस्तुते मयूर कुक्कुट वृत्ते महाशक्ती धरे नगे कौमार्य रूप संस्थाने नारायणी नमोस्तुते शंखचक्र गदा शारंग गृहीत परमायुधे प्रसिद्ध वैष्णवी रूपे नारायणी नमोस्तुते हाती उग्र महाचक्र दाढेवरी वसुंधरा वाराह रूपिणी शिवे नारायणी नमोस्तुते नृसिंह रूपिणी उग्रा दैत्यनाशार्थ उद्यमी
त्रैलोक्यत्राणसंहिते नारायणी नमोस्तुते किरीटिनी महावज्रे सहस्रनयनोज्ज्वले रुद्रप्राणहरे इंद्री नारायणी नमोस्तुते शिवदूती स्वरूपेण हृदय दैत्य महाबले घोररूपे महारावे नारायणी नमोस्तुते द्रष्टा करावलवदने शिरोमाला विभूषणे चामुंडे मुंडमतने नारायणी नमोस्तुते लक्ष्मीलज्जे महाविद्ये श्रद्धे पृष्ठी स्वदे ध्रुवे महाराणी महाविद्ये नारायणी नमोस्तुते मेधे सरस्वती वरे भूती ब्राभ्रवी तामसी पावावे नियते ईशे नारायणी नमोस्तुते सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयात रक्षी हे देवी दुर्गे देवी नमोस्तुते ऐसे हे वदन सौम्य लोचन त्रय विभूषित सर्व भयातुनी रक्षो कात्यायनी नमोस्तुते ज्वाला कराल अत्युग्र सर्व संहारकारी जो त्रिशूल भद्रकालीचा हरो भय नमोस्तुते नाशवी तेज दैत्यांचे आपल्या ध्वनीच्या स्वरे पापनाश होती घंटा रक्षो माता जशी सुता सुशोभित खडक हाती दैत्यांची रक्तमास ज्या चंडिके शुभ तेने हो प्रणाम तुझा आमुचा आरोग्य लाभे तू तुष्ट होता इच्छा अपूर्ण तू रुष्ट होता आश्रित जेतेन विपत्ती त्यांना तत्वाश्रितांचे बळपीडितांना तेने येणे विधित्वा रणरंग केला हा दैत्य सिंधू क्षणी आटविला रूपाधरोनी बहुदात्ममूर्ती केली लीलात्वा करी कोण व्यक्ती विद्येत शास्त्रात विवेक ग्रंथा वेदादी वाक्यात तुझीच संता ममत्व गर्देत महांतकारी तू चाळविशी भ्रमिवृष्टी सारी जेथे अतिवृग्र विषारी नाग तेथे रिपू डाकू महाक जाग दानावली सिंधूत सोबतीशी तू रक्षसी या सकळा जनासी विश्वेश्वरी पाळशी तुझ विश्व विश्वात्मिके धरिशी तुझ विश्व विश्वेशवंदा तुझ नम्र होती ते धैर्य विश्वी सकळास देती भावे प्रसन्न परिपालिनी शत्रुहंते रक्षे सदा रिपू भयात आम्हा समर्थे पापाचा नाश करुणी दुःख सुख बीज गाला उत्पाद पाक शमवी जन आपदाला पाव आम्हा विनम्राना देवी विश्वार्थी हारिणी त्रैलोक्य पूजनीय तू सर्वांशी वरदान दे देवी उवाच परमागा देवतांनो इच्छा जे तुमचे मने सर्वोपकारासाठी मी वर देईन सत्तो देवता उवाच सर्वेश्वरी त्रिलोकाच्या सर्व बाधा करी दूर अमुचे वैरी जे कुणी नाश त्यांचा करी सदा देवी उवाच वैवस्वत मन्वंतरी 28 युगामध्ये शुंभ निशुंभ नावाचे होतील दैत्य भीषण नंदो गोपगृहीते मा यशोदा गर्भिणी जन्मुनी विंध्याचलात राहुणी वदिन दैत्य मी तिथे रौद्रावतार घेऊन पुन्हा पुढे भूमीवरी वैप्रचित्त नावाचे दानव मज मारणे वदतात या दैत्याशी क्रोधावश मुखामध्ये डाळिंब पुष्पवत त्या माझ्या होतील दंतिका तेव्हा ते देवता स्वर्गी मर्त्य लोकात दानव रक्तदंतिका नावाने स्तुती करतील नित्यशा शतवर्ष अनावृष्टी जेव्हा होईल भूमीशी मज होणे अयोनी जास्त विती मुनी ते मज पाहिन सत नेत्राने मुनिजना मी ते क्षणी कीर्तन गातील तेने शताक्षी म्हणून मला तत्काळी जे मम देही शाख उत्पन्न होतील अवृष्टी तोवरी लोका देतील प्राणदान ते शांकबरी नाम माझे होईल तेमा भुवरी त्या अवतारी मी नामे वधीन दैत्य दुर्गम दुर्गा देवी महाख्याता तेने पावेन नाम मी भीमरूप हिम प्रांती मजे येणे असे पुन्हा रक्षावया मुनिवृंदा वधीन राक्षसास मी भक्तीने नम्र होऊनी स्तवतील मुनी मज भीमादेवी नाम माझे तेव्हा माझे होईल भूमीवरी अरुण्य दैत्य तो जेव्हा त्रिलोकास त्रास देईल त्रिलोकाच्या हितासाठी षटपद भृंग होऊनी तया महादैत्या लागे होईन प्राणहंती मी भ्रामरी नाम घेऊनी स्तोत्र गातील ते जन पुढे दानव ज्यावेळी ताप देतील या जगा अवतृणी तेव्हा मी करीन नाश शत्रूचा श्री अच्युत विचदा प्राप्त टीकाया श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिक मन्वंतरे देवी महात्म्य एकादशोध्याय श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तु अध्याय 12 देवी चरित्र महापाठ महात्म्य ध्यान कांती वीज जशी मोगेंद्र वहना भासे अतिभीषण कन्या खडग धरुणी ढाल करीती भावे जिचे सेवन हाती चक्र गदा धनुषर अशी पाशादिक तर्जनी दुर्गा अग्निमयात्मिका शशीधरा नेत्रतया ध्यात्मी श्रीदेवी उवाच प्रतिदिनी जो एकात्र स्तोत्र हे गात राहिला निश्चय सकड बाधा नाशनी राही तो सुखी मधुकैटभ संहार महिषासुर घात जो शुंभ निशुंभ संहार प्रसंग वाचतील जे अष्टमी चतुर्दशीशी नवमीशी मनातुनी भक्तीने एकती माझे महात्म्य ते उत्तम तयाशी पापस्पर्शी ना आपत्ती राही ना कुणी दारिद्र्य पीडित त्यांना न होती दूर प्रेमळ शत्रूचे न भय राहे भय राजानं टाकूचे अस्त्राग्नी जलराशींचे भय किंचित राही ना म्हणून महात्म्य माझे वाचावे चित्त देऊनी एकदा भक्तीने याला हितकारक हे जना त्रिविध उत्पाद जे का महामारी भयप्रदा महात्म्य वाचता माझे शांत होईल आपदा मंदिरी सविदा नित्य माझे महात्म्य ज्या स्थळी सनिधान तिथे माझे तेथून नच जाई मी बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंगी महात्म्य पाठ जे माझे एकता वाचता बरे विधी जाणू तो करो भाविक मत पूजा बलिपूजा होम पूजा आदी सहस्र सेवने मला शरत्काली महापूजा वार्षिकी करतात जे तेव्हा महात्म्य हे माझे शक्तिपूर्वक एकती
भक्तिपूर्वक ऐकती नाशती आपदा साऱ्या धनधान्य मिळे सुत संदेह नाही काही ना यात प्रत्यक्ष फळे असे महात्मे एकदा माझे कथा उत्पत्तीच्या शुभ पराक्रम संग्रामाचे एकदा भय जातसे श्रोत्यांच्या शत्रूंचा नाश कल्याण पावतील ते राही वंश स्वभक्तांचा आनंद रूप सर्वदा शांती कर्मात सर्वत्र तसे दुःस्वप्न स्वप्नदर्शनी ग्रहाने ग्रासता कोणी महात्मा एकने बरे भयंकर ग्रह पीडा सर्व विघ्नास शांतता दुःस्वप्न तेही सुस्वप्न होत असे पाठ हा असा बालग्रहाने आक्रांता बालका शांती कारणे पडता पुट मित्रांशी मित्रता जुळविल हे दुरांची यांचा नाश करी महात्मा श्रेष्ठ हे राक्षस भूत पिशाच पाठ मात्रेचे नाशती माझी सर्व ही महिमा माझे सामिप्य देत असे पशु पुष्पार्थ धूपादी गंध दीपादी उत्तम विप्रांना भोजन होम अभिषेक प्रतिदिनी अन्य भोग समर्पोनी वर्षा राधन दानत प्रीतीने करिता पुण्य माझी संतुष्टता मिळे महात्मा एकता तेची पुण्य आरोग्य देत असे अवतार कथा माझे सर्व भूतात रक्षित युद्ध चरित्र हे जे माझे नाशवी दैत्य दुर्जना मनुष्याभय वैरांचे महात्मा एकता नसे तुम्ही स्तोत्र जे केले ब्रह्मार्षी त्यापरी तैसे ब्रह्मार्थ स्तोत्र सर्व सरुदित कारक सदहितकारक अरण्य प्रांती एकांती वनवा लागता वना निर्जनी डाकू शत्रूंच्या हाती सापडता वना सिंह व्याघ्रा गजराणी एका पाठी भयप्रद राजा क्रुद्ध वदा धाडी अथवा बंद घालीत वादळ उठून नाव बुडता सागरामध्ये महासंग्रामी शस्त्रांचा मारा होता भयंकर वेदना भीषण बाधा होती तेव्हा उपस्थित आठवी तो कदा माझी विघ्न बाधा नव्हे तया मत प्रभावे सिंहादी डाकू वैरांची यामध्ये स्मरता पडती दूर विघ्ने मन महिमा अशी ऋषी वाच बोलून हे भगवती चंडिका चंड विक्रमा पाहता सर्व देवांशी तेथे ती गुप्त झाली देवता स्वाधिकाराशी निर्भय भोगू लागला यज्ञ भाग सुरा सर्वा प्राप्त होण्यास लागला शुंभ निशुंभ देवीने मारले दैत्य भीषण जगद्विंदसी ते व्यर्थता उग्र अतुल विक्रमी राहिले दैत्य गेले पाताळ भूमीचे वरी राजा भगवती अंबा असुनी नित्य रूपती जगता रक्षणासाठी जन्म घेई पुन्हा पुन्हा तीच विश्वासी मोहिनी जगता जन्म देत असे प्रार्थिता तुष्ट होऊन निवृत्ती विज्ञान दान दे भूपाळाती महाकाली ब्रह्मांडी व्यापली असे प्रलयांती महामारी रूप धारणेची करी समयी साथ देते होते जी अजन्मा सृष्टी रूपदी सनातनी तीच देवी समयी सर्वास रक्षिती अभुदयाची यावेळी लक्ष्मी रूपे मिळे जना दारिद्र्य दुर्भागा मागे अभावी तीच लागत स्तुती करता पूजोनी गंध धूप फुलादिकी देतती पुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती श्री अच्युत विशुद्धा प्राप्तभातिका श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिक मनवंतरे देवी महात्म्य द्वादशोध्याय श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तु। अध्याय 13 देवीचा वर प्राप्त झाला राजा सुरतवैश्याशी ध्यान ओम बाल सूर्यापरिकांती चतुर्बाहू त्रिलोचना घातो शिवाजीच्या हाती पाशांकुश वराभय ओम ऋषिरुवाच ऐसी बोललो राजा देवी महात्म्य उत्तम प्रभाव ऐसा देवीचा जगधारण ती करी विद्योत्पत्ती तिचे हाती विष्णू माया भगवती तिचे साठी तुम्ही वैश्य मोहित अन्य लोक आता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित तया परमेश्वरी शरण जावे राजया आराधकाशीची मोक्ष भोग स्वर्गाती देतसे मार्कंडे उवाच कोष्टुके मुनी मेधाचे राजा सुरत एकुणी तया सुरता सभाग्या ऋषीस करी वंदना ममता राज्य च्युतीने केला खिन्न तीनरूप महामुने तया बोधे राजा वैश्य नदी तटी अंबिका दर्शनासाठी तत्काल बैसले तपा देवी सुक्त जपे वैश्य निमग्र तपसाधनी पूजती षोडश दोघे देवीची मूर्ती मातीची अल्पाहारी प्रथमते पुढे आहार वर्जुनी एकाग्र मन लावणे चिंतन तपी मांडती आपुले रक्त देऊने स्वप्राण बली वाहती आराधिती नियमाने 3 वर्षी महातपी प्रसन्न दर्शन देई चंडिका त्याशी बोलली देवी उवाच राजा वैश्यजी तुमची अभिलाषा असे म्हणे मागा सर्वच मी देते तपे संतुष्ट झाले मार्कंडे उवाच दुसऱ्या जन्मी राज्यश्री अखंड रूप मागत इह जन्मी शत्रुनाशगत राज्य मिळो म्हणे विरक्त वैश्य तो सुज्ञ ममत्व मी पण नसो निरासक्त करी ऐसे नम्रत्वे ज्ञान मागत देवी उवाच राजा अल्पदिनी आता राज्य लाभेल ते तुला शत्रू एक न राहिला भोगीशी स्थिर संपदा तेथे मरता तू होशी विवस्वानास बालक सावर्णिक मनू ख्यात होशील पृथ्वीशी वैश्यवर्या तुझ्या चित्ती जो तो वर मज मागणे तुम्ही वर तुझ देते मोक्षार्थ पाव ज्ञान पावशी मार्कंडे उवाच ऐसे वर दिले दोघा अभिलाषित देवीने भक्तिस्तोत्र ते करती एकुणी देवी अंबिका अंतर्धान तिथे झाली सुरत श्रेष्ठ क्षत्रिय सूर्याचा पुत्र होऊन सावर्णी मनू होईल ऐसे आशिष देवीचे सुरत श्रेष्ठ क्षत्रिय सूर्याचा पुत्र होऊन सावर्णी मनू होईल श्री अच्युत विरचिता प्राप्त भातटिका श्री मार्कंडे पुराणे सावर्णिक मनवंतरे देवी महात्म्य त्रयोदशोध्याय श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तु। ओम श्री नवारणव मंत्र जप एक माण ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे
तंत्रोक्त देवी सूक्त. नमो देवी महादेवी शिवेशी नित्यवंदन. नमो प्रकृती कल्याणी नियमे वंदितो तुला नित्यवंदन. रौद्रेशी गौरी धात्री नमो नमः. ज्योत्स्नामयी चंद्ररूपा सौख्यरूपा नमो. सदा शरणागता कल्याणी सिद्धिरूपा नमो नमः. दैत्यांची अलक्ष्मी राजांची उमाकांते नमो नमः. दुर्गा तू दुर्गम पारा तू सार सर्वकारिणी. ख्याती आणिक तू कृष्णा धूम्रेशी नित्यवंदन. अति सौम्या अतिरौद्रा वारंवार प्रणाम. नमो हे जगदाधारा कृती देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी विष्णू माया रूपे वसे. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा ठाई चेतना म्हणवितसे. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकलामध्ये बुद्धिरूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी प्राण्यांची निद्रारूप असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी शुद्धारूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये छायारूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी शक्तिरूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा ठाई ठाई तृष्णारूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये क्षमारूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी जातीरूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा ठाई लज्जारूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळांमध्ये शांतीरूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळांमध्ये श्रद्धारूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळांमध्ये कांतीरूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळांमध्ये लक्ष्मीरूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी वृत्तीरूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी वृत्तीरूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा ठाई स्मृतीरूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये दयारूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी दृष्टीरूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये मातारूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये भ्रांतिरूपा असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. इंद्रियांची अधिष्ठाते सर्व प्राणात व्याप्त जी जीविका सर्व जीवांची व्याप्त देवी नमो नमः. चैतन्य रूपे जी सर्व व्यापुनी जगती स्थिर. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. अभिष्ट लाभे स्तवती जिला सुर जियेसी सेवी पहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंब ईश्वरी नसो आम्हाला विपदा कुणीतरी उदंड दैत्य ग्रासिता आम्हा सुरा प्रणाम आम्ही करितो निरंतरा विनम्र भावे स्मरता तिला जनी आम्हा न राहू विपदा कदा कुणी. तंत्रोक्त देवी सूक्त श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तु. प्राधानिक रहस्य. ओम या शक्ती रहस्य त्रयासी अनुष्टुपा छंद नारायण ऋषी महाकाली महालक्ष्मी महासरस्वतीसी पावावयासी जपावे. राजा बोले चंडिकेशी सांगितली तुम्ही कथा सांगाव्या अवतारांच्या प्रधान प्रकृती. आता विप्रवरा हा मी न स्वरूपा राधाना मला यथार्थ रूपे सांगावी. साधना देवी प्राप्तीची. ऋषी बोले राजा एक रहस्य गुप्त सांगतो. भाविक भक्त अन्यासी कधी मीन निरोपिले. सकळादी महालक्ष्मी त्रिगुणा परमेश्वरी दृश्यादृश्य स्वरूपाचे व्याप्त त्या सकला जगा. मातुलिंग गदा ढाल पानपात्र चतुर्भुजा नागलिंग आणि योनी ती जी धरी हाती राजया. तप्त कांचना वर्णाची तप्त कांचन भूषणा शून्य या जगताला प्रकाश एकदेवीचा सर्वत्र शून्य लोकांसी पाहुणी परमेश्वरी धरी जी रूप परम तामसी एक उत्तम. गाडल्या काजळा जैसी श्रेष्ठ दाडा सुशोभित विशाल लोचना नारी कटिसी कृषती दिसे. खडग पात्र शीर ढाल हाती घेती चतुर्भुजा कबंधहार वक्षासी मुंडमाला तिच्या श्री. महालक्ष्मीसी ती बोले तामसी देवता तिथे मी कोण माझे कर्तव्य सांग माते नमो तुला. श्रेष्ठ तामसी देवीसी महालक्ष्मी व ते तदा ठेविते तुझे मी नाव सांगते कर्मजे तुझे. महामाया महाकाली महामारी शुद्धा तुषा निद्रा कृष्णा एकवीरा कालरात्री दुरत्रया ऐसी तुझी नाममाला कर्तव्य करता जुळे. सक्रिय नाम जे घेते पार्वती सुखते जन बोलोनी हे महालक्ष्मी स्वरूप दुसरे धरी. सत्वगुणाने ती शुद्ध गौरीनी चंद्रिका जशी अक्षमाला कुंशधरा बिना पुस्तकधारिणी. ऐसी ती देवता श्रेष्ठ नामे संबोधली तिला. महाविद्या महावाणी भारती वाक सरस्वती आर्या ब्रह्मी कामधेनु वेद गर्भामतीश्वरी. तेव्हा म्हणे महालक्ष्मी महाकाली सरस्वती योग स्त्री पुरुष जोडे ती निर्मावे आपुल्या गुणे. बोलोनिया महालक्ष्मी स्त्री पुरुष दंपती निर्मित से तया काली ती सुज्ञ कमलासना. ब्रह्मा विधी विरींची नाम देई नरोत्तमा. श्री पद्म कमला लक्ष्मी नारीसी नाम देतसे. महाकाली सरस्वती निर्मिती पुरुष स्त्रिया तयांची ठेविली जी कामा नामरूपे निवेदितो. नीलकंठ रक्तबाहू श्वेतांग चंद्रशेखर ते झाले नारी पुरुष महाकालीची या गुणे. तो रुद्र शंकर स्थानू कपर्दी त्रैलोचन त्रैविद्या कामधेनु ती स्त्री भाषाक्षरास्वरा. सरस्वती गौर नारी श्यामल पुरुषाकरी जी नावे तया दोघांची सांगतो एक राजया.
विष्णू कृष्ण ऋषिकेश वासुदेव जनार्दन उमा गौरी सती चंडी सुंदरी सुभगा शिवा ऐशा त्या तीन युवती झाल्या पुरुषतक्षणी गुज हे नेनती अज्ञ ज्ञाते वर्मास जाणती त्रैविद्या सरस्वती लक्ष्मीने विदिशी दिली रुद्रा वरदात्री गौरी वासुदेवास लक्ष्मी सरस्वती सवे ब्रह्मा ब्रह्मांड उद्भवतीसे गौरीसह रुद्रदेव करी ब्रह्मांड भेदन त्या ब्रह्मांडी महत्त्व पंचभूत समस्त हे स्थावर जंगम रूपे विश्वाशी वृत्ती जाहली लक्ष्मीसह श्री विष्णूने पोषले सकलांप्रती गौरीसह महादेव सर्व संहार तो करी राजा महालक्ष्मी ऐसी सूर्य सत्वमैश्वरी निराकार ती साकार नाना नामे धरितसे मनोनी अनेक नामे स्तोत्र मालेस गुंफती एकची नाम घेऊन तिचे स्तोत्र नवे पुरे श्री पादानिक रहस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तु वैकृतिक रहस्य ऋषी बोले ओम त्रिगुणा देवी तामसी सात्विकी ती शर्वा चंडिका दुर्गा भद्रा भगवती असे योग निद्रा ती विष्णूची महाकाली तमो गुणा मधुकैटभ नाशार्थ ब्रह्मा स्तोत्र जिचे करी दशवक्त्रा दशभुजा दशपादांजन प्रभा विशाल ती सुशोभित नेत्रमाला दशत्रय दीप्त दशंदाडा ती भीमरूपा भयंकर रूप सौभाग्य कांती श्री प्राप्तस्थान तयांची हे खडग बाण गदा शूल शंख चक्र भृशुंडी ती धनुष्य परिगमुंड रक्तस्रावी धरितसे अशी ही वैष्णवी माया महाकाली दुरत्तया आराधिता वश होई पूजकाशी चराचर देवतांगुनी झाली आविर्भूत महाप्रभा त्रिगुणाश्रयी ती महालक्ष्मी देवी साक्षात महिषमर्दिनी श्वेतानना नीलभुजा सुश्वेत स्तनमंडला रक्तकटी रक्तपादा नीलजंगा अजयची सुचित्र घना चित्राजी माल्यांबर विभूषणा चित्रानुलेपना कांती रूप सौभाग्यशालिनी अष्टादशभुजा पूज्या ती सहस्त्रभुजा सती आयुधे सांगतो आता उजव्यापासून डावीची अक्षमाला पद्मबाण खडग वज्रचक्र गदा त्रिशूल परशुशंख शक्ती घंटानी पाशतो दंड ढाल दान पान पात्र धनुष्यनी कमंडलू अलंकृत भुजायांनी बैसरी कमलावरी सर्व देवमयी ईशा महालक्ष्मी अशी रूपा पूजिता सर्व लोकांचा देवांचा स्वामी होत असे गौरीच्या जन्मली देही ती सत्वैक गुणाश्रय साक्षात सरस्वती ती शुंभासुर विनाशिनी अष्टभुजा हाती बाण समूढ शूल चक्रती शंख घंटा हलधनु धरी राजा महाबला भक्तीने पूजिता ऐसी लाभे सर्वज्ञता जीवा निशुंभ शुंभ असुरा संहारी रणंगणीजी स्वरूपत्रय हे असे राजा तुझ निवेदिले कृतकोपासना आता त्रिमूर्तीसी परिस हे दक्षिणेसी महाकाली वामभागी सरस्वती मध्यभागी महालक्ष्मी त्रिमूर्ती पुष्टी पूजने महालक्ष्मीची या मागे पूजा ब्रह्मा सरस्वती दक्षिणेस गौरी रुद्र वामांगी विष्णू लक्ष्मीती पुढती महालक्ष्मीच्या अष्टांग दशभुजे प्रती महाकाली वामांगी दक्षिणेसी सरस्वती राजा यांच्या पूजनासी दक्षिणे काल पूजने पूजा वा मृत्यू वामांगी अरिष्ट शांती इच्छुनी शुंभ नाशिनी जी देवी अष्टभुजेस पूजने तिच्या सवे नऊ शक्ती पूजाव्या भाव ठेवणे दक्षिणेस रुद्र पूजा वामांगी श्री गणेश तो तंत्रोक्त देवी सुक्ताने करावे लक्ष्मी पूजन चरित्र स्तोत्र ते मंत्र त्याचेच त्यांनाच गाऊनी पूजावे त्रयमूर्तीसी एका किंवा अनेक त्या महाकाली महालक्ष्मी म्हणतात सरस्वती पाप पुण्य त्यांच्या हाती त्या त्रिलोक महेश्वरी महिषांतक देवीसी तुची तोज जगत प्रभू मनोनी पूजनायोग्य चंडिका भक्तवत्सला अर्ध्याधिके अलंकारे गंधपुष्पादी अक्षता धूप दीप नैवेद्याने पूजा अर्पावी देवीसी दैत्य अभक्ष वाहूनी करीती तामसी पूजा सात्विकी नम्र होऊनी षोडश पूजा षोडश अर्पिती कापूर तांबूल भावे चंदन सुमनादिके वामांगी महिषासुरा भग्नमस्तक पूजने दुर्गेच्या हातुनी जोका दैत्य सद्गती पावला दक्षिण वाहन सिंह धर्माचे चिन्ह पूजने धर्मधारी तसे विश्वा देवीचा सिंह तो असे पूजनोत्तर हे स्तोत्र एकाग्र करणे मग मध्यम चरित्र तेव्हा वाचावे हात जोडून प्रथम उत्तर अर्धे ऐसा तो पाठ निष्फळ पाठ समाप्त झाली या प्रदक्षिणा नमस्कृती निरालस जगदंबा वंदावी हात जोडून सप्तशतीचे हे श्लोक मंत्ररूप महागुणी तिळघृत युक्त खीर करावे हवनासवे सप्तशतीमध्ये स्तोत्र उच्चारावे हवना करा नामोच्चाराने महालक्ष्मीस पूजने मनेंद्रियास रोधावे वंदावे धात देवीसी आपण भुलुनी जीवा व्हावे तद्रूप भक्तीने असा भक्तीने पूजितो रोज जो परमेश्वरी सौभाग्यपूर्ण भोगुनी सायुज्य त्यास देवीचे दररोज नसे पूजा चंडीची ज्याची या घरी पुण्य त्याची सळे सारे पोपता परमेश्वरी म्हणून पूजी भूपाळा सर्व लोक महेश्वरी शास्त्रोक्त पूजिता नित्य चंडिका सौख्य देईल ओम इति श्री वैकृतिक रहस्य टीका प्राप्त भाव श्री अच्युत विरचिता श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तु मूर्ती रहस्य ऋषी बोले ओम नंदा या नाविका नावाची नंद कन्यका सस्तविता पूजिता विश्व भक्ता आधीन होत असे कनकोत्तम कांती ती सोनेरी वस्त्र सुंदर देवी सुवर्ण लतिका कनकोत्तम भूषणा चतुर्भुजा पाशांकुशे पद्मशंके सुशोभित इंदिरा कमला लक्ष्मी ती
रुक्मा भुंजासना ती रक्तदंतिका नामे देवी सांगितली तुला. आता स्वरूपवर्णीन एक निर्भयकारीचे रक्तवस्त्रा रक्तवर्णा रक्त सर्वांगभूषणा रक्तायुधा रक्तनेत्रा रक्तकेशातिभीषणा रक्ततीक्ष्ण नखा रक्त दशना रक्तदंतिका स्त्रीसी प्रिय पती दैसा से भक्ता सेवी तशीच ही. पृथ्वीपरी विशाला ती सुमेरू युगुलस्तनी लांब रुंद स्थूल मोठे आकारे ते मनोहर ते कर्कश परिदीप्त सर्वानंद पयोनिधी. या स्तनपाने भक्तांच्या पुरती सर्व कामना खडक पानपात्र हल हाती सुमुड जे धरी प्रख्यात रक्त चामुंडा देवी योगेश्वरी अशी तिने व्यापिले सारे हे जगजा स्थावर जंगम. जो तिला पूजितो भावे व्यापतो चराचरी प्रतिदिनी करी स्तोत्रा रक्षी देवी तया प्रती. प्रेमे पाही निज भक्ता पतीसी सती जे जशी शांकभरी नीलवर्णा नीलोत्पल विलोचना गंभीर नाभी त्रिवडी विभूषित कृशोदरी कर्कश शिखरा ऐसी गोल पृष्ठ घनस्तवी बाण पद्मधरी हाती धनुष्य मुठीसी असे पुष्प पल्लव मूलादी फलशाख असे करी सुधा तृषा मृत्युभया हरिती जे सुधारसे शांकभरी शताक्षी ती म्हणती परमेश्वरी. विख्यात रूप दुर्गेचे कांतिमान मनोहर विशोका दृष्ट दमनी शमनी दुरितापदा उमा गौरी सती चंडी कालिका तीच पार्वती. शांकभरी स्तोत्र ध्यान जप पूजन वंदन अक्षय फलते देई अन्न पानामृत त्वरे भीमादेवी नीलवर्णा दाढा दात चकाकती विशाल लोचना स्त्री ती गोल स्थूल पयोधरा चंद्रहास खडग स्थिर डमरू दानपात्रगे एकवीरा कालरात्री कामदाती प्रशंसती तेज दुर्दश ऐसे जिक भामारी प्रशंसती. चित्रानुलेपना देवी चित्राभरण भूषिता चित्रा भ्रमर पाणी ती महामारी प्रशंसती. अशा सांगिल्या मूर्ती चंडिकेच्या जनेश्वरा जगन्माता चंडिका ही विख्यात कामधेनूची. तिचे रहस्य हे गुप्त भक्ता सांगणे वृद्धा आख्यान दिव्य मूर्तीचे अभिष्ट फलदायक साधना करुणी सर्व करा चिंतन देवीचे. सप्तजन्मा जितघोर ब्रह्मादिके पातके सप्तशती पाठ मात्रे किलमिषे सर्वनाशती. देवीचे ध्यान विख्यात अत्यंत गुह्य बोलिलो जयाने पुरती सर्व मनोवाचित भावना प्रसादे सर्व मान्यत्व देवी सर्व जगन्मयी म्हणून ती विश्वरूपा नमितो परमेश्वरी. मूर्ती रस्त्या टीका प्राप्त भाव श्री अच्युत विचितम श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तु. देव्यापराध क्षमापण स्तोत्रम. अपराध सहस्रोजे होती हातून माझी या मानुनी दास माफी दे मला तू परमेश्वरी. आव्हान न जाणे मी न जाणे विसर्जन नेणे पूजन माफी दे मला तू परमेश्वरी. मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन असुरेश्वरी मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे. शतापराधी जरी जो अंबिका नाम घेतसे सद्गती लाभते त्याला ब्रह्माजी घेऊ ना शके. मी अपराधी शरण आलो हे जगदंबिके दयेचे पात्र अहोगे जशी इच्छा तसे करी. अज्ञान विस्मृती भ्रांती न्यूनाधिकतया गुणे ते करी माफ हो देवी प्रसन्न परमेश्वरी. कामेश्वरी जगन्माता सच्चिदानंद विग्रहे माझी पूजा करी गोड तुष्ट हो परमेश्वरी. गुह्याहुनी अतिगुह्य तू माझा जप एक हा मज लाभो सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी. क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकृत भावत श्री अच्युत विरचितम श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तु. श्री स्वामी समर्थ चरणार्पण नमस्तु.